प्रेज़ द लॉर्ड। जल्दी से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की आदि पवित्र नाम में सब पवित्र लोगों को मसलन देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु ने इस साल में हमें बहुत अद्भुत प्रकार चलाए आणि या वर्षामध्ये प्रभूने खूप अद्भुत प्रकारे आपल्याला चालवलं। कोरोना खत्म होने के बाद में तुरंत हम लोगों को मतलब इस प्रकार एकत्रित होने में प्रभु ने मौका बनाकर दिया। आणि कोरोना संपल्यानंतर लगेच अशा प्रकारे एकत्र येण्याकरता प्रभूने आपल्याला सहाय्य केलं। पिछला नवंबर से हमें मतलब मिल करके यहाँ पर आराधना करने के लिए प्रभु ने अवसर दिया। आणि मागच्या नोव्हेंबर पासून अशा प्रकारे या ठिकाणी एकत्र येऊन आराधना करण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। अभी ये साल में अगला साल में अभी क्या क्या होने वाला है कुछ बोल नहीं सकता। आणि येणाऱ्या वर्षामध्ये काय काय होणार आहे काही सांगू शकत नाही। देखिए हमें कोई डरने की जरूरत नहीं आणि आपल्याला घाबरण्याची गरज नाही, क्योंकि हमारा भविष्य जानने वाला महान प्रभु के हाथ में हमारे जीवन है। आणि आपलं भविष्य जाणणाऱ्या त्या महान परमेश्वराच्या हातामध्ये आपलं जीवन आहे। जो भी होगा ये सब प्रभु का महिमा के लिए और हमारा भलाई के लिए होगा। आणि जे काय होईल ते सर्व देवाच्या गौरवाकरता आणि आपल्या चांगल्या करता होईल। लेकिन बहुत मतलब झटका देने वाला बहुत ऐसा बातें दुनिया से हमें मिलता है आणि झटका देणाऱ्या अशा पुष्कळ गोष्टी जगापासून आपल्याला मिळतात। लेकिन हमें घबराने की जरूरत आपल्याला घाबरण्याची गरज नहीं, नाही। वो हमारे साथ है। प्रभू आपल्या सोबत आहे। तो इस साल का आखिरी हमारा पुनरुत्थान का दिन, खास करके दुनिया आज क्रिसमस मनाता है। आज का ये दिन में हमारे लिए एक क्रिसमस संदेश है। आणि आजच्या या वर्षाच्या शेवटल्या पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये विशेष करून संबंध जग जो नाताळ सण साजरा करतो त्या दिवसामध्ये प्रभूने आपल्याला एकत्र आणलं। हमारे लिए कोई एक दिन विशेष दिन नहीं, आणि आपल्याकरता एक दिवस असा विशेष दिवस नाही। हम हमेशा प्रभु के साथ रहने वाले लोग हैं। आणि नेहमी आपण प्रभू सोबत राहणारे लोक आहोत। कई लोगों को साल में एक बार उनके घर में वो भी गौशाला बना करके उसमें मिट्टी का पुतला यीशु मसीह बनता है। आणि पुष्कळ लोकांच्या घरामध्ये वर्षातून एकदा अशा प्रकारे एक छोटस घर बनवतात आणि मातीचा पुतळा प्रभू येशू ख्रिस्ताला बनवतात। पर जो वो यीशु मसीह नहीं है, तो प्रभू येशू ख्रिस्त नाहीये, वो सब जातियों का एक आचरण है। आणि ते जातीच्या लोकांची एक परंपरा आहे। परंतु जब मसीह को हमारा दिल लिया, प्रभु का जन्म हमारे दिल में हुआ और वो रोज हमारे में बढ़ रहा है। आणि ख्रिस्ताचा जन्म आपल्यामध्ये झाला आणि दररोज ख्रिस्त आपल्यामध्ये वाढतोय। प्रेज़ द लॉर्ड। प्रेज़ द लॉर्ड। तो आज वो संदेश थोड़ा सा बात मैं आपको बताना चाहता हूँ, आणि त्या संदेशाची गोष्ट जरा तुम्हाला मी आज सांगू इच्छितो। क्योंकि आज इसके बाद में हम लोग आउटरीच वर्क में भी जाएगा। आणि आज याच्यानंतर आपण आउटरीच वर्कला सुद्धा जाणार आहोत। मैं आग्रह करता हूँ सबके सब लोग उसमें शामिल होना चाहिए। जो कोई इमरजेंसी ड्यूटी नहीं है तो सब लोग भाग लेकर प्रभु का गवाही देना चाहिए। आणि मी अशी इच्छा धरतो की ज्याला इमर्जन्सी ड्यूटी नाहीये त्या प्रत्येकाने आउटरीच मध्ये आज यायला पाहिजे। आज बहुत सुंदर गवाही सुनने के लिए प्रभु ने मौका दिया। आज खूप सुंदर साक्ष ऐकण्याकरता प्रभूने कृपा केली। सारी बातों के लिए प्रभु को धन्यवाद। आणि सर्व गोष्टी करता प्रभूला धन्यवाद। जो ने गवाही दिया वो इस सैटरडे को गवाही देने के लिए अच्छा तैयारी के साथ जरूर आना। आणि ज्यांनी आता कोणी साक्ष दिलेले नाहीये त्यांनी येत्या शनिवारी एक चांगल्या तयारीसह तुम्ही या। तो आज का थोड़ी समय के मनन के लिए हम छोटा सा एक भाग पढ़ेंगे। मत्ती की सुसमाचार उसका पहला अध्याय उसका 18 से 23 तक का वचन। आजचा म्हणण्याकरता आपण एक छोटासा भाग वाचूया। मत्ती सुसमाचार त्याचा पहिला अध्याय त्याचं 18 ते 23 वचन। यीशु मसीह का जन्म इस प्रकार से हुआ कि जब उसकी माता मरियम की मंदिर यूसुफ के साथ हो गई तो उसके इकट्ठा होने से पहले ही वह पवित्र आत्मा की ओर से गर्भवती पाई गई। अतः उसके पति यूसुफ ने जो धर्मी था और उसे बदनाम करना नहीं चाहता था, उसे चुपके से त्याग देने का विचार किया। जब वह इन बातों में सोच में ही था तो प्रभु का स्वर्गदूत उसे स्वप्न में दिखाई देकर कहने लगा, हे यूसुफ, दाऊद की संतान, तू अपनी पत्नी मरियम को अपनी यहाँ ले आने से मत डर, क्योंकि जो उसके गर्भ में है वह पवित्र आत्मा की ओर से है। वह पुत्र जनेगी और तू उसका नाम यीशु रखना, क्योंकि वह अपने लोगों का अपने पापों से उद्धार करेगा। यह सब इसलिए हुआ कि जो वचन प्रभु ने भविष्यवक्ताओं के द्वारा कहा था वह पूरा हो। देखो, एक कुंवारी गर्भवती होगी और एक पुत्र जनेगी और उसका नाम इम्मानुएल रखा जाएगा, जिसका अर्थ है परमेश्वर हमारे साथ। प्रभु को बहुत धन्यवाद देता है।
आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आज प्रभु यीशु मसीह को दुनिया के लोग एक महान व्यक्ति के रूप में मानते हैं. आणि आज जगाचे लोक प्रभू येशू ख्रिस्ताला एक थोर व्यक्ती म्हणून मानतात. वो एक महान गुरु है. आणि तो एक थोर असा गुरु आहे. दुनिया में और जो बड़े बड़े लोग हुआ उनमें से एक जैसा है. आणि आज जगामध्ये जे मोठे मोठे लोक झाले त्यांच्यापैकी तो एक आहे. परंतु बाइबल ऐसा नहीं बोलता. आणि बायबल असं सांगत नाही. वो महान व्यक्तियों में एक व्यक्ति नहीं है. आणि पुष्कळ थोर लोकांपैकी तो एक आहे असं नाही. प्रभु यीशु मसीह और किसी के साथ मिलकर के कहने लायक व्यक्ति नहीं. आणि प्रभू येशू ख्रिस्त याची तुलना दुसऱ्या लोकांसोबत केली जाईल असा तो नाहीये. प्रभु यीशु मसीह एकदम निस्तुल्य है, सबसे श्रेष्ठ है. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो सगळ्यात श्रेष्ठ असा आहे. क्योंकि प्रभु यीशु मसीह जन्म में अतिश्रेष्ठ है. कारण प्रभू येशू ख्रिस्त जन्मामध्ये अतिश्रेष्ठ आहे. अभी हमने पढ़ा हुआ भाग में आपने सुना. आणि आता आपण जो वाचलेला भाग आहे त्याच्यामध्ये आपण ऐकलं प्रभु यीशु मसीह का जन्म कैसे था. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कसा होता. ये दुनिया में जन्म लिया हुआ कोई महान व्यक्ति के जैसा नहीं था. आणि या जगामध्ये जन्मलेल्या महान व्यक्तीप्रमाणे त्याचा जन्म नव्हता. दुनिया में जो भी जन्म लिया माँ बाप से जन्म लिया. आणि ज्याच्या जगामध्ये ज्याचा कोणाचा जन्म झाला त्यांनी आपल्या आई वडिलांपासून जन्म घेतला. प्रभु यीशु मसीह का जन्म माँ बाप से नहीं था. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आई वडिलांपासून नव्हता. वो पवित्र आत्मा के द्वारा था करके हम लोगों ने अभी पढ़ा. आणि तो पवित्र आत्म्याच्या द्वारे होता हे आता आपण वाचलं. ऐसा एक जन्म किसी का दुनिया में हुआ. आणि जगामध्ये असा कोणाचा जन्म झाला का. इसका मतलब जन्म में वो अतुल्य है. आणि याचा अर्थ जन्मामध्ये तो अतुल्य आहे. और यीशु मसीह का उपदेश आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा उपदेश. प्रयोग ये दुनिया में बहुत उपदेश हुआ है. आणि प्रियांनो या जगभरामध्ये पुष्कळ उपदेश झालेले आहेत. परंतु ऐसा कोई उपदेष्टाओं की जैसा नहीं था यीशु मसीह का उपदेश. आणि अशा सर्व उपदेष्टांपैकी एक उपदेष्टा असा प्रभू येशू ख्रिस्ताचा उपदेश नव्हता. यीशु मसीह के उपदेश का श्रेष्ठता क्या है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपदेशाचे श्रेष्ठत्व काय आहे. मत्ती के सुसमाचार 7 अध्याय का 28-29 वचन. आणि मग ते त्याचा 7 अध्याय 28-29 वचन. जब वह उस पार गदरियम के देश में पहुंचा तो दो मनुष्य जिसमें जब यीशु क्या इन बोलते बातें हैं? कह चुका हाँ। तो ऐसा हुआ हाँ। कि भीड़ उसके उपदेश से चकित हुई, हाँ। जो कि वह उनके शास्त्रियों के समान नहीं देखा और उपदेष्टाओं के समान नहीं. परंतु अधिकारी के समान उन्हें उपदेश देता था. कैसे उपदेश देता था. आणि प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे उपदेश देत असे. प्रयोग अधिकार के साथ. आणि अधिकारासह. मतलब जो भी उपदेश प्रभु देता है वो अधिकार उसमें था. आणि प्रभू जो काय उपदेश देतो त्याच्यामध्ये अधिकार होता. दुनिया में ऐसे कभी किसी ने उपदेश नहीं दिया. आणि जगामध्ये कधी कोणी अशा प्रकारे उपदेश नाही दिला. और प्रभु यीशु मसीह का जीवन कैसे था. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन कसं होतं. एक जी प्रभु का जीवन काल का 3 काम मैं उड़ाकर कहता हूँ. आणि प्रभूच्या जीवनाची 3 कामे मी या ठिकाणी प्रकर्षाने सांगतो. मतलब ये सब अतुल्य बात है. आणि या सर्व अतुल्य गोष्टी आहेत. एक मत्ती के सुसमाचार 8 अध्याय का 23 से 27 तक का वचनों में देखता है. मत्ते त्याचा 8 अध्याय त्याचा 23 ते 27 वचन. जब वह नाव पर चढ़ा तो उसके चेले उसके पीछे हो लिए और देखो झील में एक ऐसा बड़ा तूफान उठा कि नाव लहरों से धकने लगी और वो सो रहा था. तब चेलों ने पास आकर उसे जगाया और कहा, हे प्रभु हमें बचा, हम नष्ट हो जाते हैं. उसने उससे कहा, हे अल्पविश्वासियों, क्यों डरते हो. तब उसने उठकर आंधी और पानी को डांटा और सब शांत हो गया. और वे अचंभा करके कहने लगे, एक ऐसा मनुष्य है कि आंधी और पानी भी उसकी आज्ञा मानते हैं. ये कैसा मनुष्य है. आणि हा कसा मनुष्य आहे. ये कैसा मनुष्य आणि है. हा कसा मनुष्य आहे. ये दुनिया में कोई भी नहीं किया हुआ कार्य प्रभु यीशु मसीह कर रहा है. आणि या जगामध्ये कोणीही कधीही न केलेलं काम या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. यीशु मसीह ने समुद्र को शांत होने के लिए कहा तो समुद्र शांत हो गया. आणि समुद्राला शांत होण्याकरता सांगितलं तर समुद्र शांत झालं. आंधी तूफान को थम जाने के लिए बोला तो आंधी तूफान थम गया. आणि वादळाला शांत होण्याकरता सांगितलं तर वादळ शांत झालं. इसका मतलब क्या है. याचा अर्थ काय आहे. प्रभु यीशु मसीह ने ये बात प्रकट किया, मैं ही सृष्टिकर्ता परमेश्वर हूँ. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने याच्याद्वारे या गोष्टीला प्रगट केलं की मीच सृष्टिकर्ता परमेश्वर आहे. ये सारे प्रपंच के सारे सामर्थ्यों के ऊपर मुझको अधिकार है. आणि जगामध्ये असलेल्या सर्व गोष्टींवर माझा अधिकार आहे. सब मेरी उस आज्ञा में चलता है. आणि सर्व माझ्या आज्ञेमध्ये चालतात. वो सृष्टिकर्ता परमेश्वर आणि है. प्राण्य तो सृष्टिकर्ता परमेश्वर आहे. बाइबल कहता है. आणि बायबल असं सांगतं. पड़ोसियों 12 अध्याय का 16 वचन. कलसीकराचं पत्र त्याचा 1 अध्याय त्याचा 16 वचन. क्योंकि उसी में सारी वस्तुओं की सृष्टि हुई, स्वर्ग की हो स्वर्ग की हो अथवा पृथ्वी की. पृथ्वी की. देखिए यहाँ
अनदेखी, देखिए अनदेखी, क्या सिंहासन, क्या प्रभुता है, क्या प्रधानता है, क्या अधिकार, सारी वस्तुएं उसी के द्वारा और उसी के लिए सृजी गई है। प्रियो सारी सृष्टी प्रभु यीशु मसीह की द्वारा हुआ। आणि प्रेम संबंध सृष्टीची निर्मिती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे हम झाली। ये दुनिया में जो भी देखता है, आपण या जगामध्ये जे काही पाहतो सारी सृष्टी का सृष्टि करता है प्रभु यीशु मसीह। आणि संबंध सृष्टीचा निर्माण करता आहे प्रभू येशू ख्रिस्त। मानो यूहन्ना के सुसमाचार 12 अध्याय का 3रा वचन में भी और भी थोड़ा गहराई में हो सकता है, इसे बताता है। आणि योहान त्याचा पहिला अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये ही गोष्ट अधिक जास्त गहनतेने सांगितलेली आहे। सब कुछ उसी के द्वारा उत्पन्न हुआ और जो कुछ उत्पन्न हुआ है उसमें से कोई भी वस्तु उसके बिना उत्पन्न नहीं हुई। देखा, कुछ भी बात प्रभु यीशु मसीह के बिना उत्पन्न या सृष्टि नहीं हुआ। आणि कुठलीही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ता खेरीज निर्माण झालेली नाही। यो सारा सृष्टि का सृष्टि करता है प्रभु यीशु मसीह। आणि प्रेम संबंध सृष्टीचा निर्माण करता है प्रभू येशू ख्रिस्त। उसका एक एक कामों में वो बात प्रकट करके प्रभु ने ये दुनिया में जीवन बिताया। आणि त्याने आपल्या प्रत्येक कामामध्ये या गोष्टीला प्रगट करत जीवन जगला। ये बात इब्रानियों 1 अध्याय के 2-3 वचन में भी पढ़ता है, हम अभी पढ़ने नहीं जा रहे हैं। आणि इब्रिकराचं पत्र पहिला अध्याय त्याच्या 2 आणि 3 वचनामध्ये सुद्धा ही गोष्ट आपल्याला वाचायला येते। तब दूसरा एक बात, जब प्रभु यीशु मसीह ने अपनी ओपन सेवकाई शुरू किया, सबसे पहले काना की शादी में पानी को दाखरस में बदल डाला। आणि मग त्याच्यानंतर आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपली उघड सेवा ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला कानाच्या लग्नामध्ये पाण्याचं रूपांतर द्राक्ष रसामध्ये केलं। अभी आपको मालूम है ये बात यूहन्ना का सुसमाचार 2 अध्याय का 1 से 11 तक वचनों में पढ़ता है। आणि ही गोष्ट योहान त्याचा 2 अध्याय 1 ते 11 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते। समय बचाने के लिए हम अभी भाग को नहीं पढ़ेंगे। आणि वेळ वाचवण्याकरता तो भाग आपण नाही वाचणार। प्रभु यीशु मसीह को भी और चेलों को भी वो शादी में आमंत्रण था, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आणि त्याच्या शिष्यांना सुद्धा त्या लग्नामध्ये आमंत्रण होतं। और वहां पर जब आने वाला अतिथियों को सत्कार करने वाला सबसे पहले बात दाखरस था। आणि मग येणारे जे पाहुणे आहेत त्यांचा सन्मान करण्याकरता सगळ्यात पहिले जे आहे ते त्यांना द्राक्षरस द्यायचे। तो क्या हो गया, काय झालं, दाखरस खत्म हो गया। आणि तो संपला। तो प्रभु ने क्या बोला, आणि प्रभूने काय म्हटलं, सेवकों को बोला, सेवकांना म्हटलं, वहां पर 6 मटका पड़े थे, आणि त्या ठिकाणी 6 घागरी होत्या उसमें पानी भर दो बोला, आणि त्याच्यामध्ये पाणी भरा अभी लेकर के दे दो बोला। आणि मग ते घेऊन लोकांना वाटा। उसका दूसरा अध्याय के 10 वचन में हम देखते हैं कि वो जो दाखरस, उसका क्या नाम है, 2 का 10, हर एक मनुष्य पहले अच्छा दाखरस देता वो कौन बोला, भोज के प्रधान, भोज का प्रधान। आणि मग जो स्वयंपाक बनवणारा होता त्यांचा मुख्य, भोज का प्रधान उसको चक्कर के बोलता है। आणि मग तो मुख्य जेवण बनवणारा चाकून असं म्हणतो। सब लोग अच्छा पानी देता है, फिर खराब थोड़ा हल्का वाला बाद में देता है। आणि सगळे लोक सुरुवातीला चांगला द्राक्षरस देतात आणि शेवटी खराब वाला देतात। परंतु ये तो सबसे अच्छा है, आणि हा तर सगळ्यात उत्तम आहे। प्रभु जो करता है सबसे अच्छा करता है। आणि प्रभू जे काय करतो ते सगळ्यात उत्तम असं तो करतो। प्रभु ये आपको मालूम है, ये दाखरस कहाँ से बनता, आणि हा द्राक्षरस कशापासून बनतो, दाखरसा से बनता। आणि द्राक्षापासून। दाखरसा पानी खींच लेता, आणि द्राक्ष वेल जे आहे ते पाणी शोषून घेते। वो पानी को कई प्रोसीजर में अपने आप में होकर के फल में बनाया था। आणि मग ते जे पाणी जे आहे ते पुष्कळ प्रकारच्या प्रक्रियेद्वारे त्याच्या फळामध्ये रूपांतर होतं आणि मग त्याचं द्राक्ष बनतं। उस द्राक्ष को फिर लेकर के दाखरस बनाता, आणि मग ते द्राक्ष घेऊन द्राक्ष रस बनला जातो। प्रभु के लिए, आणि प्रभू उसके लिए करतात समय लगता। आणि त्याच्याकरता वेळ लागतो। प्रभु ने ये काम के द्वारा ये बताया, आणि या कामाच्या द्वारे प्रभूने असं म्हटलं, मुझे पानी को दाखरस बनाने के लिए अंगूर की जरूरत नहीं, आणि मला पाण्याचा द्राक्षरस बनवण्याकरता द्राक्षाची गरज नाही, समय की जरूरत नहीं, वेळेची गरज नाही, क्योंकि अंगूर को भी मैंने बनाया, समय को भी मैंने बनाया, मैं इन सारे सृष्टि के ऊपर सृष्टि करता है। आणि कारण द्राक्षाला मी बनवला, वेळेला मी बनवला आणि या सगळ्यांचा निर्माण करता मी आहे। आमेन। तीसरा एक काम, तिसरं एक काम, बहुत बातें बोलने के लिए नहीं, आपको थोड़ा इसमें समझने के लिए बात बता रहा हूँ। आणि फक्त समजण्याकरता काही गोष्टी सांगत आहे। पर प्रभु यीशु मसीह मृतकों से जी उठा, आणि प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून जिवंत झाला। अभी आपको मालूम है, प्रभु यीशु मसीह की जीवन काल में 3 लोगों को प्रभु ने जिंदा किया करके लिखा है, बहुत लोगों को जिंदा किया, लेकिन
तीन लोगों का बात विशेष उड़ाकर लिखा हुआ है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवन काळामध्ये 3 लोकांना जिवंत केलं, त्याच्या संबंधाने बायबल मध्ये लिहिलेलं आहे। जब मतलब नईन का विधवा का बेटे को, आणि जी नाईन शहरामध्ये असणारी जी विधवा आहे तिच्या मुलाला, लूका उसका 7 अध्याय का 11 से 17 तक वचनों में बढ़ता है। लूक त्याचा 7 अध्याय 11 ते 17 वचनामध्ये आपण पाहतो। फिर याइरोस का बेटी को, आणि याइरासच्या मुलीला लूका 8 अध्याय का 49 से 56 वचनों में हम देखता है। आणि लूक त्याचा 8 अध्याय 49 ते 56 वचनामध्ये पाहतो। अनेक वचनों को इसलिए नहीं पढ़ेगा क्योंकि थोड़ा टाइम बचाने के लिए, टाइम वाचवण्याकरता प्रत्येक वचन नाही वाचणार। और अपन तीसरा हम देखा है कि प्रभु ने हमारे नासर को, बदनिया के नासर को जिलाया। आणि तिसरा आपण पाहतो की बेथानियाच्या लाजरसला प्रभूने जिवंत केलं। जब हमारे यूहन्ना के सुसमाचार 11 अध्याय का 41 से 44 तक बढ़ता है। योहान त्याचा 11 अध्याय 41 ते 44 वचन। परंतु हम देखते हैं कि ये सब प्रभु ने ये दुनिया की यात्रा में मरे हुए जिलाए हुआ बात है। आणि मग प्रभूने या जीवन प्रवासामध्ये जे मनुष्य मेले होते त्यांना जिवंत केलं, त्याची ही गोष्ट आहे। परंतु यीशु मसीह ने एक बात कहा था, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने एक गोष्ट सांगितली मैं होती। ही पुनरुत्थानावर जीवन हूं, यूहन्ना 11:25। आणि योहान त्याचा 11 अध्याय त्याच्या 25 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणताय की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे। तो ये बात बोला हुआ प्रभु यीशु मसीह, आणि गोष्ट बोललेला प्रभू येशू ख्रिस्त, मैं मरने के बाद तीसरे दिन जी उठूंगा, ये बात का भी दावा किया। आणि मी मेल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत होईल या गोष्टीचा सुद्धा दावा केला। ये एक बार नहीं, हे एकदा नाही, बार बार कहा। वारंवार बोलला। मत्ती की सुसमाचार 16 अध्याय का 21 वचन, मत्ते 16 अध्याय त्याचे 21 वचन, उसका 17 अध्याय का 22-23 वचन, 17 अध्याय 22-23 वचन, उसका 20 अध्याय का 18-19 वचन, 20 अध्याय त्याचं 18-19 वचन। कि प्रयोग कितना अनोखी बात है। आणि किती अद्भुत गोष्ट आहे। आपको मालूम है महात्मा गांधी ने बोला था मैं 120 साल तक जिंदा रहेगा। आणि महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं 120 वर्ष मी जगेल। तो क्या करूं बेचारा, माना वो बोलने के बाद में 2 हफ्ते के अंदर वो गोडसे ने माना गोली से उड़ा दिया। आणि काय करणार की ते असं बोलल्यानंतर 2 आठवड्याच्या आत गोडसेनी त्यांना गोळी मारून त्यांची हत्या केली। और जो हमारे प्रभु यीशु मसीह की बात ऐसे नहीं, आणि प्रेरणा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची गोष्ट अशी नाही मैं कहां पर मरेगा, मी कुठे मरणार, कैसा मरेगा, कसा मरणार, कौन मारेगा, कोण मारणार, मरने के बाद क्या होगा, आणि मेल्यानंतर काय होणार, सारे बात पहले से बताया। सगळ्या गोष्टी अगोदर सांगितल्या। Praise the Lord। जो प्रभु यीशु मसीह की जीवन काल में अपनी बारे में बताई वो बात अगर प्रभु पूरा नहीं किया होता तो आज हमें प्रभु को मानने का बात नहीं बनता। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवन काळामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर पूर्ण केल्या नसत्या तर आता आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नसता आणि त्याने जसं सांगितलं तसं पालनही केलं नसतं। प्रभु यीशु मसीह को पिलातुस एकदम यहूदी लोगों को बोलता है तुम्हें क्या बरअब्बास चाहिए या यीशु चाहिए। आणि मग पिलातोस जे आहे यहूदी लोकांना विचारतो तुम्हाला ख्रिस्त पाहिजे का बरअब्बास पाहिजे। मत्ती 27 का 24-26 आणि मग ते त्याचं 27 अध्याय त्याचं 44 आणि 46 वचन। तब यहूदियों ने क्या बोला, त्यावेळेला यहूदी लोकांनी काय म्हटलं, हमें बरअब्बास चाहिए, आम्हाला बरअब्बास द्या, यीशु को सूली पर चढ़ाओ। आणि येशूला वधस्तंभावर खिळवा। यहूदियों को तृप्त करने के लिए प्रभु ने यीशु को उनके हाथ में सौंप दिया। आणि यहूदी लोकांचं मन राखण्याकरता त्यांनी पिलाताने प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर और खिळवलं। उन्होंने क्या किया, त्यांनी काय केलं, है ना, उनको लेकर के गोलगोदा में 2 चोरों के बीच में यीशु मसीह को कलवरी सूली पर लटका दिया। आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन गोलगोता डोंगरावर 2 चोरांच्या मध्ये लटकवलं। है ना, मत्ती 27 अध्याय का 38 वचन में हम देखते हैं। मग ते 27 अध्याय 38 वचनामध्ये आपण पाहतो। और उस सूली में 3 घंटे के बाद मतलब 6 घंटे के बाद में प्रभु यीशु मसीह ने अपना प्राण छोड़ दिया। आणि मग त्या वधस्तंभावर 6 तासानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने आपला जीव सोडला। उसका 50 वचन में भी लिखा है। आणि त्याच्या 50 वचनामध्ये सुद्धा लिहिलंय। इतना ही नहीं, एवढंच नाही, वो मरने के बाद में प्रभु यीशु मसीह को अरिमथ्या योसेफ का कब्र में रखा। आणि प्रभू येशू ख्रिस्त मेल्यानंतर त्याला अरिमथ्या योसेफच्या कबरेमध्ये ठेवलं। और वो कब्र में रहने के बाद उनको याद आया यीशु मसीह ने बोला है मरने के बाद तीसरे दिन जी उठूंगा। आणि मग त्या कबरेमध्ये ठेवल्यानंतर त्या लोकांना आठवलं की प्रभू येशू ख्रिस्त बोललाय की मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी मी जिवंत होईल। इसने क्या किया, म्हणून त्यांनी काय केलं, उस कब्रस्तान के सामने एक पत्थर लुढ़का कर आणि रखा, त्या कब्रस्थानावर खूप मोठी एक धोंड ठेवली क्योंकि किसी प्रकार भी बाहर नहीं आने का। आणि कुठल्याही प्रकारे तो बाहेर यायला नको। और इतना ही नहीं, एवढंच नाही, उस कब्र को मोहर लगाया, रोमियों का मोहर लगाया। आणि त्या
जी धोंड ठेवलेली होती त्या कबरेच्या तिथे त्यांनी आपला रोम साम्राज्याची एक शिक्का मारला और कोई तोड़ नहीं सकता। आणि तो शिक्का कोणी तोडू शकत और नाही. इतने भी नहीं, एवढंच नाही. है अलिया आर्मी को पहरा आधार बना करके खड़ा कर दिया। आणि मग त्या ठिकाणी सैन्य तैनात केले. Praise the Lord। Praise the Lord। और जैसे प्रभु ने कहा, आणि जसं प्रभुने म्हटलं, प्रभु यीशु मसीह ने प्रभु येशू ख्रिस्ताने मुद्रा तोड़कर आणि मग ती मोहर तोडून पत्थर को हटाकर आणि मग ती शिळ बाजूला करून पहरे देने वालों को भगाकर आणि मग जे पहारेकरी होती त्यांना पळून तीसरा दिन जी उठा। जिवंत झाला. Praise the Lord। Praise the Lord। ये उसने मृत्यु को हराया, आणि प्रियांनो त्याला मरणाला हरवलं कब्र को हराया, आणि मग जे कब्र को भी हराया, आणि जी कबर आहे त्याला हरवलं रोमी सरकार का अधिकार को हराया, आणि रोम जे साम्राज्य आहे त्याला हरवलं वो उन सबको हराया। आणि सगळ्यांना हरवलं. तीसरा दिन जी उठा। तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. ये बात चारों सुसमाचार में बहुत अच्छी तरह लिखा हुआ है। आणि चारही सुवार्तेमध्ये हे खूप चांगल्या प्रकारे लिहिलंय. मत्ती 28 कछे, मत्ते त्याचं 28 अध्याय त्याचं 6 वचन, मरको 16 कछे, मार्क 16 अध्याय 6 वचन लूका 24 कछे। आणि लूक त्याचा 24 अध्याय 6 वचन. याद करने के लिए बहुत आसानी है। आणि लक्षात ठेवायला सोपं आहे. आखिरी अनेक किताबों का आखिरी अध्याय का 6 वचन। आणि मग प्रत्येक सुवार्ते जी सांगितलेली आहे त्याच्या शेवटल्या अध्यायाचं 6 वचन 6 आ गया। आणि 666 आला. प्रभु के लोगों को 6 बोलेगा तो एक जंप होता है। आणि प्रभूच्या लोकांना 666 म्हटलं तर उडी मारतात. परंतु योहान के सुसमाचार में योहानच्या सुवार्तेमध्ये 20 अध्याय का 17 से 29 तक का वचनों में प्रभु यीशु मसीह जी उठने के बाद में पहले मरियम मगदलिनी को, इसके बाद में इस रीति में थोड़ा विस्तार से मतलब लेक्चर है। आणि योहान त्याचा 20 अध्याय 17 ते 29 29 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान संबंधाने विस्तार रीतीने लिहिलेले आहे. प्रिय प्रभु यीशु मसीह जी उठने के बाद में एक तो अप्रत्यक्ष हुआ, ऐसे नहीं। आणि प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून जिवंत झाल्यानंतर एकदम अदृश्य झाला असं नाही. प्रभु यीशु मसीह जी उठने के बाद में 40 दिन तक लोगों को प्रकट होते रहा। आणि प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाल्यानंतर 40 दिवस लोकांना प्रगट होत राहिला. जब मार्कोस का सुसमाचार उसका 16 अध्याय का 19 वचन, मार्क 16 अध्याय 19 वचन. मैं सारा वचन आपको रेफरेंस इसलिए देता हूँ, आप लिख कर रखना, घर में जाकर के चेक करना। आणि तुम्हाला सर्व संदर्भ याकरता सांगत आहे की तुम्ही लिहून घ्या आणि घरी गेल्यानंतर ते तपासून पहा. हाँ, तो क्योंकि एक एक रेफरेंस पढ़ने के लिए जाएगा तो टाइम बहुत निकल जाएगा। आणि एक एक संदर्भ वाचायला गेलं तर वेळ जाईल. लूका उसका 24 अध्याय का 50 से 52, लूक त्याचा 24 अध्याय 50 ते 52 वचन. प्रेरितों का काम पहला अध्याय का 9 से 11 प्रेषितांचे कृत्य त्याचा पहिला अध्याय 9 ते 11 वचन. और पहला कुरिन्थी 15 अध्याय का 3 से 8। आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय 3 ते 8 वचन. बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, प्रभु अपनी चेलों को प्रकट हुआ, आणि प्रभू आपल्या शिष्यांना प्रगट झाला. और इतना ही नहीं, एवढंच नाही, एक बार 500 से अधिक लोगों को एक साथ प्रकट हुआ। आणि एकदा 500 पेक्षा जास्त लोकांना एकदाच प्रगट झाला. 40 दिन तक प्रभु जी उठने के बाद में उन लोगों को प्रकट होते रहा, आणि जिवंत झाल्यानंतर 40 दिवस लोकांना तो प्रगट होत राहिला. और उनकी आंखों के सामने से वो स्वर्ग में चला गया। आणि त्यांच्या डोळ्यासमोर तो स्वर्गात गेला. इतना में खत्म नहीं हुआ। आणि एवढंच संपलं असं नाही. इसके बाद में करीब मतलब 4-5 साल के बाद में स्तेफानोस को प्रकट हुआ। आणि मग त्याच्यानंतर 4-5 वर्षानंतर तो स्टेफनाला प्रगट झाला. प्रेरितों का काम 7 अध्याय का 56 वचन, आणि प्रेषित त्याचं 7 अध्याय त्याचं 56 वचन. इसके बाद 6 साल के बाद में पौलुस को प्रकट हुआ। आणि त्याच्या 6 वर्षानंतर पौलाला प्रगट झाला. प्रेरितों का काम 9 अध्याय का 3 से 5, प्रेषित त्याचा 9 अध्याय 3 ते 5 वचन. इसके बाद में त्याच्यानंतर करीब 50 साल के बाद आणि 50 वर्षानंतर योहन्ना प्रभु का चेला मतलब योहन्ना को पत्मोस टापू में प्रभु प्रकट हुआ। आणि मग प्रभूचा शिष्य योहान याला पद्मोस बेटामध्ये प्रगट झाला. प्रकाशित वाक्य पहला अध्याय का 12 से 18। प्रगटीकरण त्याचा पहिला अध्याय 12 ते 18 वचन. बोलने का अर्थ क्या है प्रियो? सांगायचं तात्पर्य काय? प्रभु यीशु मसीह हमेशा के लिए जीवित है, बात तो प्रभु प्रकट करते रहा। आणि प्रभू येशू ख्रिस्त निरंतर करता जिवंत आहे ही गोष्ट तो प्रगट करत राहिला. मैं जिंदा हूँ मी जिवंत आहे और ये सारे प्रपंच के ऊपर मेरा अधिकार है। आणि या सर्व प्रपंचावर माझा अधिकार आहे. समयों को कालों को सब मैंने बनाया आणि सर्व वेळ काळ मी बनवले. मृत्यु के ऊपर मुझे अधिकार है, मरणावर माझा अधिकार आहे. आपको मालूम है प्रकाशित वाक्य पहला अध्याय का 18 वचन में योहन्ना को बोलता है, प्रगटीकरण त्याचा पहिला अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये प्रभू योहानाला असं म्हणतो, मानो मैं मर गया था, मी मेलो होतो, देख मैं हमेशा के लिए जीवित हूँ, आणि आता मी युगानुयुग करता जिवंत आहे. मृत्यू और अधोलोकी कुंजियाम यह अधिकार मेरे ही हाथ में है. आणि मरण आणि अधोलोक्याच्या
अधिकार माझ्याकडे आहे मेरी सारी दृष्टांत के द्वारा प्रकट किया हुआ ये कौन? आणि या सर्व दृष्टांताद्वारे प्रकट केलेला हा कोण? Praise the Lord. ये है प्रभु यीशु मसीह। आहे प्रभू येशू ख्रिस्त। इसमें से एक भी बात ही दुनिया का कोई भी महान व्यक्ति कराने वाला कोई किसी में हम देख पाएंगे? आणि यापैकी एकही गोष्ट या जगामध्ये जे महान म्हटले जातात त्यांच्यामध्ये आपल्याला सापडेल का? प्रियो, आज दुनिया के सारे लोग कहीं ना कहीं समस्याओं में उलझे हुए हैं। आणि या जगाच्या पुष्कळ लोक कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या समस्येमध्ये आहे। उनका सारे समस्याओं का जवाब प्रभु ने दिया, यीशु मसीह। आणि त्या सगळ्या समस्येचं उत्तर प्रभूने दिलं तर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त। आपका कैसा भी समस्या क्यों ना प्रियो, उसका उत्तर एक ही उत्तर, वो है प्रभु यीशु मसीह। आणि तुमच्या कुठल्याही समस्या असू द्या त्याचं एकमात्र उत्तर तो आहे प्रभू येशू ख्रिस्त। एक बार प्रभु ने शास्त्री फरीसियों को पूछा, आणि एकदा प्रभूने शास्त्री आणि फरीसी यांना विचारलं, मत्ती उसका 22 अध्याय का उसका 41-42, मत्ते त्याचा 22 अध्याय 41 आणि 42 वचन। जब फरीसी इकट्ठे थे तो यीशु ने उनसे पूछा, मसीह के विषय में तुम क्या सोचते हो? हाँ। वह किसका पुत्र है? हाँ। उन्होंने उससे कहा, हाँ। दाऊद का। हाँ। उसने उनसे पूछा, तो दाऊद आत्मा ने होकर हाँ। उसे प्रभु क्यों कहता है? हाँ, देखिए उन लोगों का जानकारी में उन्होंने सोचा मसीह दावीद का पुत्र है। आणि त्या लोकांच्या माहितीप्रमाणे त्यांना असं वाटलं की ख्रिस्त जो आहे तो दाविदाचा पुत्र आहे। लेकिन प्रभु उनको बोला है कि दावीद क्यों आत्मा में उसको प्रभु बोलता है? आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना विचारलं, मग दावीद आत्म्यामध्ये त्याला प्रभू म्हणून का म्हणतो? क्योंकि वो दावीद का प्रभु है, कारण तो दाविदाचाही प्रभू आहे वही ये दुनिया में उतराया है। आणि तोच या जगामध्ये आलाय। वो सबके ऊपर अधिकार लेकर के उन्होंने अपने कामों की तरफ प्रकट किया। आणि ख्रिस्ताचा या जगाच्या सगळ्या गोष्टीवर अधिकार आहे, त्याने आपल्या कामाच्या द्वारे प्रगट केलं। प्रियो, ये दुनिया में इस प्रकार की दावा कोई नहीं कर सका। आणि प्रियानो, या जगामध्ये अशा प्रकारचा दावा कोणी नाही करू शकलं। मेरा प्रभु ने सारे मानव जातियों को देख करके बोला, आणि संबंध मानव जातीला पाहून प्रभूने असं म्हटलं, ये सारे लोग भेड़ों की नाच भड़क गया, आणि हे सर्व मेंढरांप्रमाणे भटकले। सारे लोग भड़क गया, परंतु मैं भड़का हुआ नहीं, मैं सिर्फ भड़का हुआ एक भेड़ नहीं, मैं भेड़ों का चरवा है। आणि मग प्रभू असं म्हटलं, मी भटकलेला एक मेंढरू नाहीये, तर मी मेंढरांचा त्यांचा मेंढपाळ आहे। एक भेड़ नहीं, मी एक मेंढरू नाहीये, मैं भेड़ों का चरवाहा है। आणि मेंढरांचा मी मेंढपाळ आहे। प्रियो, और सारी दुनिया के लोग बीमार लोग हैं, आणि मग जगाचे लोक आजारी लोक आहेत, मैं उन बीमारियों में की बीमार नहीं, आणि त्या आजारी लोकांपैकी मी एक आजारी नाहीये, मैं चंगाई देने वाला वैद्य हूँ। आणि मी त्यांना बरं करणारा वैद्य आहे। Praise the Lord. और लोग सब पापी है, आणि इतर सर्व लोक पापी आहे। मैं पाप नहीं तो सिर्फ नहीं, मैं पापियों को बचाने वाला उद्धार करता हूँ। आणि त्या पापांपैकी मी एक पापी आहे असं नाहीये, तर त्या पापी लोकांचं तारण करणारा मी तारण करता आहे। प्रियो, ये यीशु मसीह आपका जीवन में है क्या? आणि हा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये आहे का? जिसका जीवन में मसीह नहीं, उनका जीवन शून्य है। प्रियो, आणि ज्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त नाहीये त्यांचं जीवन शून्य आहे। आपका जीवन में आज तक इस प्रभु यीशु मसीह को अपना दिल दे करके, अपना प्रभु मान करके, अपने उद्धारकर्ता के रूप में ग्रहण करके, प्रभु को लेकर, प्रभु में रहकर जीने वाले एक अनुभव का है क्या? आणि मग या तारण करता प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारून आपल्या जीवनाचा प्रभू आणि तारण करता म्हणून स्वीकारल्यानंतर तशा प्रकारचं जीवन तुम्ही जगत आहात का? प्रियो, अभी तक आपने प्रभु को दिल नहीं दिया तो आणि अजूनपर्यंत तुम्ही आपलं हृदय प्रभूला दिलं नाही तर मसीह बिना जीवन फलरहित है, फल शून्य है और आशाहीन है, शून्यता से भरा हुआ जीवन है। आणि मग ख्रिस्त विरहित जीवन जे आहे ते आशा विरहित आणि शून्यतेमध्ये आहे ते। Praise the Lord. ये सवाल बहुत बड़ी बात है प्रियो, आणि हा प्रश्न खूप मोठी गोष्ट आहे। हमारा आत्मा का उद्धार के लिए हमें प्रभु यीशु मसीह को जानना, यीशु मसीह को अपनाना हमारे जीवन का सबसे बड़ा कर्तव्य है। आणि आत्म्याच्या तारणाकरता प्रभू येशू ख्रिस्ताला जाणणं खूप गरजेचं आहे। है ना? हमने मला अभी तक देखा, आणि आतापर्यंत आपण पाहिलं, ये दुनिया में कोई भी नहीं जन्मा उस प्रकार अतुल्य रीति में प्रभु का जन्म हुआ। आणि या जगामध्ये कोणाचा जन्म झाला नाही अशा अतुल्य प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला। और ये दुनिया में कोई भी जीवन नहीं बिता सका ऐसा एक पाप रहित जीवन बिताया। आणि या जगामध्ये कोणी अशा प्रकारे जीवन जगू शकलं नाही, अशा प्रकारचं पाप विरहित प्रभूने जीवन जगलं। और ये दुनिया में कोई भी नहीं किया ऐसा काम प्रभु ने किया। आणि या जगामध्ये कोणी करू शकलं नाही अशा प्रकारचं काम प्रभू येशू ख्रिस्ताने केलं। अरे, ये दुनिया में कोई भी उपदेष्टा, कोई भी व्यक्ति नहीं कर सकता ऐसा चिन्ह चमत्कार प्रभु ने किया। आणि या जगामध्ये कोणीही करू शकत नाही अशा प्रकारचे चिन्ह चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केले। आखिर ये दुनिया में
कोई भी नहीं मारा, ऐसा एक मृत्यु प्रभु ने सगा। आणि मग ज्या जगामध्ये कोणीही मेलं नाही अशा प्रकारचं एक मरण प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केलं. मैं ये बात क्यों कहा? आणि गोष्ट मी का सांगितली? क्योंकि इस दुनिया में मृत्युदंड बड़े बड़े गुनाहगारों को दिया जाता, आणि या जगामध्ये मरणदंड जे आहे ते जे मोठे मोठे गुन्हेगार आहे त्यांना दिला परंतु जातो. यीशु मसीह की मृत्यु की आज्ञा, यीशु मसीह पाप नहीं किया, पाप नहीं, ये बात जानने के बावजूद भी उसको सबसे बड़ा पापी का दंड सूली की मृत्यू दिया गया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं पाप केलं नव्हतं तरी सुद्धा सगळ्यात मोठ्या पापीला दिला जाणारी ती पापाची शिक्षा म्हणजे वधस्तंभाचं मरण ते प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलं. प्रियो, 5 अदालतों में बार बार प्रभु यीशु मसीह का न्याय किया गया. आणि 5 न्यायालयामध्ये वारंवार प्रभू येशू ख्रिस्ताचा न्याय करण्यात आला. 7 बार न्याय करने के बाद में भी सारे न्यायियों ने एक ही स्वर में गवाही दिया, इसमें कोई पाप नहीं. आणि मग 7 वेळा न्याय केल्यानंतर सर्व न्यायाधीशांनी एकच स्वरामध्ये सांगितलं की याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाही. इसके बाद में भी इतना भयंकर क्रूस की मृत्यु क्यों दिया? आणि त्याच्यानंतर सुद्धा त्या वधस्तंभाचं मरण प्रभूला का दिलं? क्योंकि वो हमारे लिए आया प्रिय, कारण तो आपल्या करता आला, हमारे लिए मरने के लिए आया, आपल्या करता मरण्याकरता आला. हमारे दाम चुका मतलब पाप का मजदूरी मतलब चुकाने के लिए आया. आणि आपल्या पापाचं वेतन त्याने देण्याकरता तो आला. ऐसा एक मृत्यु दुनिया में कहीं नहीं हुआ. अशा प्रकारचं एक मरण जगामध्ये कुठे नाही झालं. इतना ही नहीं प्रियो, एवढंच नाही प्रियांनो, मर गया तो मेला तर प्रभु अपने वचन के अनुसार तीसरे दिन जीवी उड़ा. आणि प्रभू आपल्या वचनाच्या अनुसार तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. अगर यीशु मसीह जी नहीं उड़ा होता आणि प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला नसता तर तो प्रभु का कहना सब झूठ बन जाता. आणि मग प्रभूचं जे बोलणं ते सगळं खोटं झालं असतं. प्रियो, आज ये उड़ा हुआ प्रभु यीशु मसीह आणि आज हा पुनरुत्थित झालेला प्रभू येशू ख्रिस्त आपका प्रभु और उद्धारकर्ता बनाए क्या? आणि तुमचा तारण करता आणि प्रभू असा झालेला आहे का? ये बहुत बड़ा एक सवाल है. आणि हा एक मोठा प्रश्न आहे. सभी लोग सोचो, आणि सगळ्यांनी विचार करा, इस प्रभु यीशु मसीह मेरा जीवन का मेरा प्रभु है क्या? आणि हा प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रभु आहे का? इस सवाल की उत्तर के अनुसार आपका भविष्य है. आणि या प्रश्नाच्या उत्तराच्या अनुसार तुमचा भविष्य आहे. आपका अनंतता इस सवाल के जवाब के ऊपर निर्णय है. आणि तुमचं सार्वकालिक जीवन या प्रश्नाच्या उत्तरावर आहे. कितने लोगों ने समझा? आमेन. अभी तक जो बात आया आपने समझा? आणि आतापर्यंत जी गोष्ट आली ती समजली का? प्रियो, प्रभु यीशु मसीह सर्व एक महानों में एक महान नहीं. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुष्कळ महान लोकांपैकी एक तो महान व्यक्ती आहे असं नाही. वो गुरुओं में से एक गुरु है ऐसा नहीं. आणि पुष्कळ जे गुरु आहेत त्यांच्यापैकी तो एक आहे असं नाही. कोई देवों में से एक देव नहीं. आणि पुष्कळ जे देव आहेत त्याच्यापैकी तो एक देव आहे असं नाही. प्रियो, प्रभु यीशु मसीह ही एकमात्र जगत का सृष्टिकर्ता और पापियों का उद्धार करता और सच्चा जिंदा प्रभु है. आणि प्रभू येशू ख्रिस्त एकमात्र या जगाचा निर्माण करता, पापी लोकांची पापांची क्षमा देणारा तो तारण करता आणि एकमात्र जिवंत परमेश्वर आहे. प्रभु बार बार ये दुनिया में नहीं आया, आणि प्रभू वारंवार या जगात नाही आले. वो एक ही बार आया. तो एकदाच आला वो पापियों का उद्धार करने के लिए आया आणि तो पापी लोकांचं तारण करण्याकरता आला. और वो पापियों के लिए पाप का मजदूरी मृत्यू सहा. आणि तो पापी लोकांचं पापांचं वेतन मरण त्याने सहन केलं. मरने के बाद में तीसरा दिन जी उड़ा. आणि मेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. प्रियो, इस जिंदा प्रभु यीशु मसीह आपका प्रभु और उद्धार करता है क्या? आणि तो जिवंत प्रभू येशू ख्रिस्त तुमचा तारण करता आणि प्रभू आहे का? इसका जवाब आप क्या देता है प्रियो? याचं उत्तर तुम्ही काय देता? आपने प्रभु यीशु मसीह को अपना दिल दिया है क्या? आणि तुम्ही आपलं हृदय प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेलं आहे का? हमारी आत्मा का उद्धार के लिए और एक उद्धार करता दुनिया में है ही नहीं. आणि आपल्या आत्म्याच्या तारणाकरता दुसरा तारण करता या जगामध्ये नाहीये. प्रेरितों का 4 अध्याय का 12 वचन में पत्रोस कहता है, प्रेषित त्याचा 4 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये पेत्र अशा प्रकारे म्हणतो, और किसी के द्वारा उद्धार नहीं, आणि अजून कोणाच्या द्वारे तारण नाही, आकाश के नीचे मनुष्यों के बीच में उद्धार पाने के लिए और कोई नाम नहीं. आणि मनुष्याच्या मध्ये आणि आकाशाच्या खाली तारण प्राप्त करण्याकरता दुसरं नाव नाही. Praise the Lord. Praise the Lord. ये आपने कितना बार सुना होगा? आणि हे तुम्ही किती वेळा ऐकलं असेल? क्या ये सुनने के बाद में आपने प्रभु को दिल दिया प्रियो? आणि हे ऐकल्यानंतर तुम्ही आपलं हृदय प्रभूला दिलं का? अपने आप को पार को प्रियो. आपण स्वतःला पार का? अरे प्रभु क्यों कहा है कि हे परिश्रम करने वालों, ओ इससे देवी लोगों मेरे पास आओ. आणि प्रभूने असं का म्हटलं, हे परिश्रम करणारे लोक आणि भारग्रंथ जनो तुम्ही सर्व मजकडे या. प्रियो, इस दुनिया की सारी लोग पापी होने के कारण वो परिश्रम में लगा हुआ है. आणि या जगामध्ये सर्व लोक
पापी असल्या कारणाने ते कष्टामध्ये आहे परंतु वो परिश्रम करके छुटकारा नहीं पाता। आणि कष्टाच्या द्वारे त्यांना पापांची क्षमा नाही. मत्ती 11 अध्याय का 28 से 30 वचन जल्दी पढ़िएगा। मत्ती त्याचा 11 अध्याय 28 ते 30 वचन ये लवकर सब वाचा. परिश्रम करने वालों और बोझ से दबे हुए लोगों, मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा। मेरा जुआ अपने ऊपर उठा लो और मुझसे सीखो, क्योंकि मैं नम्र और मन में दीन हूँ, और तुम अपने मन में विश्राम पाओगे, क्योंकि मेरा जुआ सहज और मेरा बोझ हल्का है। प्रेज़ लॉर्ड। प्रियो, प्रभु यीशु मसीह क्या बोलता है? आणि प्रिय या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? प्रभु के पास आएगा तो आणि प्रभूच्या जवळ आले तर ए, पापियों को परिश्रम में छुटकारे के लिए दौड़ने वालों को छुटकारा है। आणि मग जे कष्टामध्ये धावत आहे त्यांना त्यांच्या कष्टापासून मुक्ती आहे. आपने 30 वचन पढ़ा? हाँ। तो तेरा आत्मा को शांति मिलेगा, काम रहे हो। 29 का लास्ट। हाँ, तुम वापस अपने पढ़ना। मन में विश्राम पाओगे। हाँ, अपने मन में विश्राम पाओगे। आणि तुम्ही आपल्या मनामध्ये शांती प्राप्त कराल. प्रियो, आज कितने लोग कितने प्रकार का अशांति में जीवन बिता रहे हैं। आणि आज जगभरामध्ये कितीतरी लोक अशांतीमध्ये आहे. प्रभु बोलता है, प्रभू असं म्हणतो, मेरे पास आओ, माझ्याकडे या मैं तुम्हें विश्राम दूंगा। आणि मी तुम्हाला विसावा देईन. प्रियो, ये दुनिया में मानव जो दुनिया का पुलिस कहलाने वाला अमेरिका का प्रेसिडेंट मानव जो बाइडेन भी नहीं बोल सकता कि मेरे पास आओ, मैं विश्राम दूंगा। आणि मग अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे ते सुद्धा म्हणू शकत नाहीये की तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. दे सकता है क्या? देऊ शकता का? नहीं प्रियो, नाही ये प्रिय. दुनिया में कोई नहीं कह सकता। आणि या जगामध्ये कोणी नाही म्हणू शकत. परंतु प्रभु यीशु मसीह कहता है कि दुनिया में हर एक प्रकार का तकलीफ में, गुलामी में, निराशा में, दुख में, अशांति में, हर प्रकार की मन दुख में रहने वाले लोगों को प्रभु अपने पास बुला रहा है। आणि प्रत्येक प्रकारच्या दुःखात, कष्टात, अशांतीमध्ये राहणाऱ्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकडे बोलवत आहे. प्रभु के पास बहुत प्रकार का लोग आया, आणि प्रभूकडे पुष्कळ प्रकारचे लोक आले. कई अंधे लोग आया, काही आंधळे आले, प्रभु ने उसको रोशनी दिया। प्रभूने त्यांना दृष्टी दिली. लंगड़े आया, लंगडे आले प्रभु ने उसको चंगाई दिया। आणि प्रभूने त्यांना चालण्याकरता सहाय्य केलं. इतना ही नहीं, एवढंच नाही, घोड़ी लोग आया, आणि कुष्ठरोगी आले कोई भी उसको छूना नहीं चाहता, आणि कोणी त्याला हात लावू इच्छित नाही. परंतु प्रभु ने उसको छू कर चंगा किया। आणि प्रभूने त्यांना स्पर्श करून आरोग्य दिलं. मृतकों को लेकर आया, आणि मेलेल्या लोकांना घेऊन आला. प्रभु ने उसको जिंदा किया। आणि प्रभूने त्यांना जिवंत केलं. Praise the Lord। प्रियो, ऐसा कौन कर सकता? प्रेरणो असं कोण करू शकतो? ये दुनिया में ऐसा करने वाला एकमात्र व्यक्ति प्रभु यीशु मसीह है। आणि या जगामध्ये असं करणारा एक मात्र व्यक्ती तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. बाइबल कहता है, बायबल असं सांगतं. मतलब प्रभु इस दुनिया में क्यों आया? आणि प्रभू या जगामध्ये का आले? उसका उत्तर में बाइबल कहने वाला कुछ शब्द मैं जल्दी आपको बताता हूँ। आणि याच्या उत्तरामध्ये बायबल सांगणारी काही वचन मी तुम्हाला सांगू. पहला तिमोथी पहला अध्याय का 15 वचन में हम पढ़ता है, पहिलं तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 15 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. प्रभु यीशु मसीह पापियों का उद्धार करने के लिए जगत में आया। आणि प्रभू येशू ख्रिस्त पापी लोकांचं तारण करण्याकरता या जगामध्ये आला. देखो, ये सारे वचन भी आपको छोटू में बोलते जाता है, क्योंकि आप पापी है तो आपको ये जानना है, आपका एकमात्र उद्धार करता है वो प्रभु यीशु मसीह है। आणि जर तुम्ही पापी आहे तर तुम्हाला हे गोष्ट जाणायची आहे की एकमात्र तारण करताय तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभु यीशु मसीह किस लिए दुनिया में आया? आणि प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये का आले? प्रभु ने कहा, प्रभूने असं म्हटलं, लूका 19 का 10, लूक त्याचा 19 अध्याय त्याचं 10 वचन, मैं खोए हुओं को ढूंढने और उनका उद्धार करने के लिए। आणि जे हरवले त्यांना शोधण्याकरता आणि त्यांचं तारण करण्याकरता आला. मनुष्य की अवस्था क्या हो गया था? आणि मनुष्याची अवस्था काय होती? पाप के द्वारा वो परमेश्वर से दूर होकर के खो गया था। आणि पापाच्या द्वारे ते परमेश्वरापासून दूर जाऊन ते हरवले होते. भगवान में मेमना खो गया तो खुद अपने चरवाह के पास लौट कर नहीं आ सकता। आणि मेंढरू जर एखादा हरवलं तर तो स्वतःहून आपल्या मेंढपाळाच्या जवळ नाही येऊ शकत. मानो कोई कुत्ता बिल्ली खो गया तो वापस आता, आणि एखादा कुत्र किंवा मांजर जर हरवलं तर ते परत येतं. लेकिन प्रभु ने मनुष्य को मेमना करके बोला। आणि प्रभूने मनुष्याला एक कोकरा म्हणून म्हटलं. कोकरा वो इतना बोला है, वो गया तो गया, वो ढूंढता है, मैं करते जाएगा, वो चरवाह से दूर ही जाता। आणि मग कोकरा जर म्हटलं तर तो मैं करत जातो आणि मेंढपाळापासून दूरच जातो. खुद उसको वापस आने के लिए सामर्थ्य नहीं। आणि स्वतःहून पुन्हा आपल्या मेंढपाळाकडे येण्याकरता त्याला सामर्थ्य नाही. इसलिए प्रभु ने बोला, मैं खोए उनको ढूंढने के लिए आया। आणि म्हणूनच प्रभूने म्हटलं जे हरवले त्यांना शोधण्याकरता मी आलो. तीसरा प्रभु ने कहा, आणि तिसरं प्रभूने म्हटलं, मरकोस उसका 10 अध्याय का 45 वचन, मार्क त्याचा 10 अध्याय त्याचं 45 वचन. मैं सिर्फ एक ही शब्द को आपको समझाना चाह रहा हूँ। आणि फक्त एकच शब्द मी तुम्हाला समजून सांगू इच्छितो. प्रभु किस लिए दुनिया में आया? आणि प्रभू या जगामध्ये का आले? पापियों को उद्धार करने के लिए आया। पापी लोकांचं तारण करण्याकरता आला. कोई
खोए हुए को ढूंढ कर बचाने के लिए आया हरवलेल्या लोकांना शोधण्याकरता आणि त्यांचं तारण करण्याकरता आले और बहुतों का छुटकारे के दाम चुकाने के लिए आया। आणि पुष्कळ लोकांच्या पापांच्या क्षमेचं मोल ते देण्याकरता आला. समझी में आ रहा है? आमेन. प्रियो, पापी को प्रभु से मेल खाने से पहले उसने किया हुआ पाप का एक बड़ा दाम चुकाना पड़ता है। वो मनुष्य के लिए असंभव था, असंभव को संभव बनाकर पापियों को प्रभू के साथ मेल कराकर उसका दाम चुकाने के लिए आया। आणि एक पापी व्यक्ती परमेश्वरासोबत मेळ खाण्याकरता सगळ्यात पहिले त्याने आपल्या जीवनामध्ये केलेले जे पाप आहे त्याचं मोल त्याला द्यावा लागतं, पण ते मनुष्य देऊ शकत नव्हता. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने ते ऋण फेडलं आणि मग त्याच्यामुळे एक पापी मनुष्य आता परमेश्वरासोबत मेळ खाऊ शकतो. प्रियो, किसी प्रकार का हमारे अच्छे काम करके हम उद्धार नहीं पा सकता। कारण आपण कुठल्या प्रकारचं चांगलं काम करून तारण प्राप्त करू शकत नव्हतो मनुष्य की उद्धार असंभव होता, आणि मनुष्याचं तारण अशक्य होतं. इसलिए प्रभु ने उसको संभव बनाने के लिए उनके लिए दाम चुकाने के लिए आया। आणि म्हणूनच प्रभू ते शक्य करण्याकरता त्यांच्याकरता मोल देण्याकरता प्रभू आला. और चारवी बात, चौथी गोष्ट, हमें आनंद जीवन देने के लिए आया, आपल्याला सार्वकालिक जीवन देण्याकरता आला. हमें बहुतायत की जीवन देने के लिए आया। आणि विपुल असं ते जीवन देण्याकरता आला. యోహాను యొక్క సుసమాచాर 10 अध्याय के 10 वचन में लिखा है। योहान त्याचा 10 अध्याय त्याचं 10 वचन. Praise the Lord. Praise the Lord. और पांचवी बात, पाचवी गोष्ट, प्रभु आने का उद्देश्य आणि प्रभू येण्याचा उद्देश. पहले योहान 3:8 में लिखा है, पहिलं योहान 3 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये लिहिलंय. शैतान के कामों को तोड़ने के लिए प्रभु आया। आणि सैतानाचे काम जे आहे ते खंडित करण्याकरता प्रभू आला. शैतान के कामों को नष्ट करने के लिए आया। आणि सैतानाची कामं नष्ट करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त आले. Praise the Lord. Praise the Lord. पाप की गुलामी में पड़े हुए लोगों को शैतान की बंधन से मुक्त करने के लिए आया। आणि पापाच्या गुलामगिरीमध्ये पडलेल्या लोकांना त्या सैतानाच्या बंधनातून मुक्त करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त आले. और छठवा बात, सहावी गोष्ट, प्रभु ने व्यवस्था पूरा करने के लिए आया। आणि नियमशास्त्र पूर्ण करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त आले. कोई भी मनुष्य व्यवस्था पूरा नहीं कर आणि सकता, कुठलाही मनुष्य नियमशास्त्र पूर्ण करू शकत नव्हता. परंतु हमारे लिए प्रभु मनुष्य बनकर आकर के परमेश्वर की व्यवस्था को अपने जीवन के द्वारा पूरा किया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या करता ते जे नियमशास्त्र आहे ते पूर्ण केलं. Praise the Lord. और सातवीं बात सातवी गोष्ट है, परमेश्वर को किसी ने कभी नहीं देखा, आणि देवाला कधी कोणी पाहिलं नाही, परंतु उस अदृश्य परमेश्वर को अपने जीवन के द्वारा प्रकट करने के लिए प्रभु यीशु मसीह जगत में मनुष्य बनकर आया। आणि त्या अदृश्य देवाला आपल्या जीवनाच्या द्वारे प्रकट करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य रूप धारण करून आले. యోహాను के सुसमाचार 1 अध्याय का 18 वचन, योहान त्याचा पहिला अध्याय त्याचा 18 वचन. बहुत बड़ी बात है प्रियो। खूप मोठी गोष्ट आहे. ये सारी बात मैंने शॉर्ट में क्यों बताया? आणि या सर्व गोष्टी मोजक्या शब्दात मी का सांगितल्या? प्रियो, हर एक पापी को ये जानना चाहिए मुझे कहां से मुक्ति मिलेगा। आणि प्रत्येक पापीला हे जाणायला पाहिजे की मला कशापासून मुक्ती भेटेल. प्रियो, वो प्रभु आज भी हमारे बीच में है और आपको बुला रहा है, तो मेरे पास आओ। आणि तो प्रभू आजही आपल्यामध्ये आहे आणि आपल्याला बोलवत आहे की तुम्ही सगळे लोक मजकडे या. प्रियो, प्रभु कितना प्यार से भर करके आपको बुला रहा है। आणि प्रियानो, प्रभू किती प्रेमाने भरून आपल्याला बोलवत आहे. पाप के कारण प्रभु से दूर हुआ हमें प्रभु वापस अपनी निकट बुला रहा है। आणि पापामुळे जे आपण देवापासून दूर गेलेलो होतो, प्रभू पुन्हा आपल्याला त्याच्या जवळ बोलवत आहे. आज इस प्रकार का बुलाहट सुनने के बाद में आपको ये अच्छा नहीं लगता, तो प्रियो ये कितना दुख भरा बात रहेगा। आणि हे पाचारण प्राप्त झाल्यानंतर जर आपल्याला ते पाचारण आवडत नाहीये तर किती दुःखाची गोष्ट आहे. सच में सोचो, आप शायद कितनी अशांति में आज जीवन बिता रहे हैं। आणि खरोखर तुम्ही विचार करा किती अशांतीमध्ये तुम्ही आपलं आजचं जीवन जगत आहात. क्या आपने कई बार सोचा होगा मुझे इस अशांति से कौन छुटकारा देगा? आणि पुष्कळ वेळा विचार केला असेल या अशांतीपासून मला मुक्ती कोण देणार, मुझे ये पाप से कौन छुटकारा देगा? आणि या पापापासून मला मुक्ती कोण देणार. प्रियो, वो प्रभु आज आपको बुला रहा है। आणि प्रियानो, तो प्रभु आज तुम्हाला बोलवत आहे. सुनेंगे? तुम्ही ऐकाल का? आप वास्तव में एक संतुष्टि के जीवन बिताना चाहते हो? आणि खरोखर एक समाधानाचं जीवन जगायची तुमची इच्छा आहे का? प्रियो, हमें उद्धार पाने के लिए कोई कर्म के द्वारा या कोई याजकों के द्वारा या कोई धर्म के द्वारा कभी नहीं होगा। आणि तारण प्राप्त करण्याकरता कुठल्या चांगल्या कामाच्या द्वारे, कुठल्या याजकाच्या द्वारे ते शक्य नाही. सिर्फ प्रभु यीशु मसीह में, फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. इस दुनिया में जीते वक्त आप ये सच्चाई सुनने के बाद में इसको कभी अनसुनी ना करे प्रियो। आणि आपल्या या जीवन प्रवासामध्ये हे सत्य जाणल्यानंतर याला निष्काळजीपणाने घेऊ नका. यीशु मसीह के पास आया वो लोगों को
आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आलेल्या लोकांना क्या मिलेगा? काय भेटणार? शांति मिलेगा। शांती भेटेल। शांति मिला हुआ लोग प्रभु का स्तुति करेंगे। हालेलुया। वाह वाह वाह, क्या जोर है ना। आणि काय जोर आहे। प्रेज द लॉर्ड। प्रियो, प्रभु में आने से पहले हमारा अवस्था क्या था? प्रभू मध्ये येण्याच्या अगोदर आपली अवस्था काय होती? प्रभु में आने से पहले हम कितना अशांति में डूबा हुआ था। आणि प्रभू मध्ये येण्याच्या अगोदर आपण किती अशांतीमध्ये डुबलेलो होतो। प्रेज द लॉर्ड। प्रभु में आए हुए लोग सच में शांति भरा जीवन बिताता है। आणि प्रभू मध्ये आलेले लोक खरोखर शांतीने भरलेलं जीवन जगतात। प्रियो, मृत्यु के लिए हम नियुक्त था, मृत्यु का वारंट निकल चुका था। मरणाकरता आपण नेमलेलो होतो, मरणाचे वॉरंट निघालं होतं, परंतु प्रभु ने उस मृत्यू का छुटकारा का जीवन का मार्ग खोल कर डाला हुआ घोषणा आप सुन रहे चाहिए और आप अंदर आओ। आणि त्या मरणाच्या पासून मुक्ती प्राप्त करण्याची घोषणा या ठिकाणी तो मार्ग उघडलेला आहे, तुम्ही आतमध्ये या। प्रियो, अंधकार में भटकने वाले लोगों के लिए ये आह्वान, ये बुलाहट बहुत बड़ा ज्योति का खंबा है। आणि म्हणजे अंधकारामध्ये भटकलेल्या लोकांकरता एक प्रकाश देणारा खूप मोठा प्रकाशाचा खांब आहे। ना मेरा प्रभु यीशु मसीह कोई भी बात कहता है तो बड़ा साफ साफ कहता है। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त जे काही सांगतो ते एकदम स्पष्ट सांगतो। परिश्रम करने वालों, बोझ से देवे लोगों, मैं तुमको आश्वासन देने का कोशिश करेगा, ऐसा नहीं बोला। आणि अहो कष्टी आणि पराक्रंत जन हो, तुम्हाला मी विसावा देण्याचा प्रयत्न करेल असं प्रभू नाही म्हणत। नहीं तो आपको कैसा छुटकारा मिल सकता है, मैं आपको मार्ग बता दूंगा, ऐसे नहीं बोला। आणि तुम्हाला मुक्ती कस काय भेटेल याचा मार्ग मी तुम्हाला सांगेल असं नाही म्हणत। प्रियो, प्रभु यीशु बोलता है तुम्हारा जो भी समस्या है मैं तुमको उससे छुटकारा दूंगा, मैं दूंगा, मैं दूंगा, मैं दूंगा। आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारचे जे कष्ट आहे त्याच्यापासून मुक्ती जी आहे ते मी तुम्हाला देईल। प्रियो, प्रभु यीशु मसीह पापी नहीं। आणि प्रभू येशू ख्रिस्त पापी नाही। प्रभु यीशु मसीह पापियों का उद्धार करता है। आणि प्रभू येशू ख्रिस्त पापी लोकांचा तारण करता आहे। वो प्रभु यीशु मसीह आश्वासन पाया हुआ व्यक्ति नहीं, वो आश्वासन देने वाला है। आणि प्रभू येशू ख्रिस्त सांत्वन प्राप्त करणारा नाहीये, तर सांत्वन देणारा आहे। प्रियो, प्रभु यीशु मसीह हमारे विश्वास के लिए आलोचना देने वाला नहीं, हमारे विश्वास का करता है। आणि आपल्याला विश्वासामध्ये वाणी देणार आहे असं नाहीये, तर आपला विश्वास करता तो आहे। प्रेज द लॉर्ड। आमेन। आप इस प्रभु के पास आओगे, आमेन। आपके जीवन में इस बुलाहट को आप सुनोगे प्रियो। आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये देवाचा हे पाचारणाचा स्वीकार कराल का? हमारे प्रभु यीशु मसीह एकमात्र सच्चा प्रभु है। आपला प्रभु येशू ख्रिस्त एकमात्र सत्य परमेश्वर आहे। जिसको प्रभु यीशु मसीह प्राप्त होता, आणि ज्याला कोणाला प्रभू येशू ख्रिस्त मिळतो उसको जीवन प्राप्त होता। त्याला जीवन मिळतं। अब मन में दुनिया का जीवन बनाए रखने के लिए हमें कार्य खाना पड़ता है। आणि जगामध्ये जीवन टिकून ठेवण्याकरता आपल्याला जीवन खावं लागतं। खाएगा नहीं तो आणि खाणार नाही तर और कुछ दिन में मर जाएगा। आणि काही दिवसानंतर मरून जाल। और तो प्रभु क्या बोला? आणि प्रभू काय म्हटला? है ना, यूहन्ना 6:35 वचन में पढ़ता है, योहान 6:35 वचनामध्ये प्रभू असं म्हणतो, हाँ, जीवन का रोटी मैं हूँ। जीवनाची भाकर मी आहे। प्रेज द लॉर्ड। आमेन। है, प्रभु बोलता है, प्रभू असं म्हणतो, है, जीवन का रोटी मैं हूँ। जीवनाची भाकर मी आहे। हाँ, क्या बात है प्रियो। आमेन। हमें जीवन पाने के लिए क्या करना? आणि जीवन प्राप्त करण्याकरता आपण काय करायचंय? निश्चय प्रियो, उस अनंत जीवन पाना है तो जो जीवन का रोटी बनकर आया हुआ यीशु मसीह को हमें खाना है या उस पर विश्वास करके उसको स्वीकारना है। आणि जीवनाची भाकर होऊन आलेल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण त्याला स्वीकार करायचा आहे। क्योंकि जीवन देने वाला काम सिर्फ प्रभु का है। कारण जीवन देण्याचं काम फक्त प्रभूचं आहे। प्रेज द लॉर्ड। बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में हमें ये सच्चाई जानना प्रिय। आपण आपल्या जीवनामध्ये या सत्याला जाणायचं। सिर्फ नाम के लिए मैं अपने आप को क्रिस्ती बोलने से कोई फायदा आणि नहीं। फक्त नावाकरता मी ख्रिस्ती आहे असं बोलून उपयोग नाही। जीवन से और जिंदगी से हमें मसीह को प्रकट करना है। आणि आपण आपल्या जीवनापासून ख्रिस्ताला प्रगट करायचंय। ये मसीह जीवन का खूबियत। आणि हे आहे ख्रिस्ती जीवनाचं वैशिष्ट्य। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। प्रियो, खाना खाएगा तभी भूख मिटेगा। प्रियांनो, जीवन केलं तरच आपली मग भूक संपेल। हाँ, खाना खा लिया तो फिर पूछो भूख मिट गया, क्लियर जवाब आएगा। आणि मग जेवण केल्यानंतर मग आपली भूक संपते ही एकदम स्पष्ट आहे। इसी प्रकार त्याचप्रमाणे जिन्होंने प्रभु यीशु मसीह को पाया, आणि ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त केलं वो गवाही देगा, आणि तो साक्ष देईल, आज मैं संतुष्ट हूँ, आज मी समाधानी, आज मैं संतुष्ट हूँ। आज मी समाधानी। प्रियो, हमारा संतुष्टि का कारण यीशु मसीह है। प्रियांनो, आपल्या समाधानाचं कारण प्रभू येशू ख्रिस्त आहे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। यीशु रहित होकर के आप एक संतुष्टि के जीवन कभी नहीं बिता पाएगा। प्रभू येशू
ख्रिस्त विरहित राहून तुम्ही एका समाधानाचं जीवन नाही जगू शकत. न कई लोग यीशु मसीह के बारे में बहुत अच्छा बात बोलता है, आणि पुष्कळ लोक प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने खूप चांगलं चांगलं बोलतात. यीशु मसीह को बहुत आदर करता है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा खूप आदर करतात. हाँ, यीशु मसीह बहुत महान आदमी है. आणि खरोखर प्रभू येशू ख्रिस्त खूप थोर मनुष्य आहे. हम भी प्रभु को मानते हैं. आम्हीही प्रभूला मानतो. हम उधर जाता इधर जाता, आम्ही इकडे जातो तिकडे जातो तो उधर भी हम लोग भेंट चढ़ाता, आणि तिथं सुद्धा दान देतो. कभी कभी अगरबत्ती भी जलाता, आणि कधी कधी मेणबत्ती सुद्धा जाळतो मोमबत्ती भी जलाता. आणि अगरबत्ती सुद्धा जाळतो. और उनको पूछो दिल दिया क्या? आणि त्यांना विचारा तुम्ही आपलं हृदय प्रभूला दिलं का? वो नहीं दिया, नाही ते नाही दिलं. वो नहीं दिया. ते नाही दिलं. मेरा नीति वचन 23 का 26 में प्रभु का वचन कहता है, नीती सूत्र 23 अध्याय 26 वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्त असं हे मेरे प्रिय बच्चों, हे माझ्या प्रिय बालकांनो, तेरा दिल मुझको दे दे. तू आपलं हृदय तुम्हाला दे. आपका अगरबत्ती मोमबत्ती तेल प्रभु ने नहीं मांगा, आणि तुझं अगरबत्ती मेणबत्ती आणि तुझं तेल प्रभूने नाही प्रभु ने मागितलं. आपका दिल मांगा. प्रभूने तुझं हृदय मागितलं. अभी तक दिल दिया क्या? आणि अजूनपर्यंत तू आपलं हृदय प्रभूला दिलं का? अभी यीशु मसीह आपका दिल का राजा होकर के आपका जीवन में आना चाहता है. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या राजा हृदयाचा राजा होऊन तुमच्या हृदयामध्ये येऊ इच्छितो. प्रियो, यीशु मसीह को अपना प्रभु जान करके नहीं स्वीकारेगा, आप जीवन प्राप्त नहीं करेगा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभु जाणून आपल्या हृदयामध्ये जर स्वीकारलं नाही तर तुम्हाला जीवन मिळणार अभी नाही. यीशु मसीह दुनिया में क्या बनकर आया? प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये काय होणार? हाँ, जीवन देने वाला रोटी. आणि जीवन देणारा तुम्ही भाकर. ओ योहन्ना उसका 6 अध्याय का 51 वचन थोड़ा पढ़ना. योहान त्याचा 6 अध्याय त्याचे 51 वचन वाचा. हाँ. जीवन की रोटी जो स्वर्ग से उतरी हाँ. मैं ही हूँ. हाँ, जीवन की रोटी जो स्वर्ग से उतरी है मैं ही हूँ. आणि जी स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहे ती मीच आहे. जो दुनिया में जितना जीवन देखता है वो जीवन नहीं, वो तो समाप्त हो जाएगा. आणि प्रियानो, जगामध्ये आपण जे काही जीवन पाहतो ते जीवन नाहीये, कारण ते सगळं संपून जाणार आहे. परंतु जीवन खाने के लिए एकमात्र व्यक्ति है वो प्रभु यीशु मसीह है. आणि जीवन म्हटलं जाणार एक मात्र व्यक्ती तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. इसलिए आपको जीवन मिला है कि नहीं, एक बहुत बड़ा सवाल है. आणि म्हणूनच तुम्हाला जीवन मिळालेलं आहे का नाही हा खूप मोठा प्रश्न आहे. कैसे मिलेगा? आणि ते कसं भेटणार? आप प्रभु यीशु मसीह को अपना दिल देने के द्वारा. आणि तुम्ही आपलं हृदय प्रभू येशू ख्रिस्ताला दिल्याच्या द्वारे. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. है ना? योहन्ना 3 अध्याय का 36 वचन में बढ़ता है. योहान त्याचा 3 अध्याय त्याचं 36 वचन. जो पुत्र पर विश्वास करता है हाँ. अनंत जीवन उसका है. देखा, जो भी यहाँ पर बैठा हुआ व्यक्ति प्रभु यीशु मसीह परमेश्वर का पुत्र जान करके, अपना प्रभु मान करके, अपने एकमात्र उद्धारकर्ता जान करके जो ग्रहण करेगा, अनंत जीवन उसका है. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिकरित्या तारण करता म्हणून स्वीकारेल, सार्वकालिक जीवन त्याचं आहे. प्रियो, प्रभु यीशु मसीह को खाएगा, बोलेगा तो विश्वास के द्वारा अपनाएगा, उसी को ही अनंत जीवन है. आणि येशू ख्रिस्ताला जो कोणी विश्वासाच्या द्वारे सेवन करेल, सार्वकालिक जीवन त्याचं आहे. ये दुनिया का कोई भी बातों से तृप्त नहीं होने वाला एक भाग हमारे अंदर है. आणि या जगामध्ये कुठल्याही गोष्टीच्या द्वारे तृप्त न होणारा एक भाग आपल्यामध्ये आहे. वो क्या मालूम है? तो काय आहे? हमारा आत्मा. आपला आत्मा. हमारे आत्मा को ये दुनिया का कोई भी वस्तु से संतुष्टि नहीं दे सकता. आणि आपण आपल्या आत्म्याला जगाच्या कुठल्याही गोष्टीच्या द्वारे समाधानी नाही बनू शकत. ये दुनिया का कितना भी एजुकेशन पाने से, आणि जगाचं कितीही कुठलं शिक्षण प्राप्त केल्यानंतर, मैं बोलने का अर्थ आप एजुकेशन नहीं पाना ऐसा नहीं है. याचा अर्थ तुम्ही शिक्षण घेऊ नका असं नाहीये. आप एजुकेशन पाओ, आणि शिक्षण तुम्ही मिळवा, परंतु वो एजुकेशन आपको तृप्ति नहीं देगा. आणि ते शिक्षण तुम्हाला समाधान नाही देऊ शकत. ये दुनिया से अच्छा नौकरी पा करके खूप कमाई करो, परंतु वो धन आपको संतुष्टि नहीं देगा. आणि या जगामध्ये काम करून खूप पैसे मिळवा, पण ते पैसे तुम्हाला समाधान नाही देऊ शकत. क्या ये दुनिया में कोई स्थानमान पाओ, एमपी एमएलए, आप मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, प्रेसिडेंट, कुछ भी बनो, आपको तृप्त नहीं मिलेगा. आणि मग जगामध्ये मोठं मोठं स्थानमान प्राप्त करा, तुम्ही आमदार, खासदार, मंत्री व्हा, पंतप्रधान व्हा, मुख्यमंत्री व्हा, पण ते सुद्धा तुम्हाला समाधान नाही देऊ शकत. प्रियो, आपके अंदर तभी भी एक बड़ा भूख प्यास रहेगा. आणि तरी सुद्धा तुमच्या हृदयामध्ये एक तहान भूक राहील. आप संतुष्ट नहीं रह सकता, तुम्ही समाधानी नाही राहू क्योंकि शकत, आपके अंदर एक आत्मा है. कारण तुमच्यामध्ये एक आत्मा आहे. उस आत्मा का संतुष्टि सिर्फ यीशु मसीह को स्वीकारने के द्वारा ही सिर्फ मिलेगा. आणि त्या आत्म्याचं समाधान फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्याद्वारे होईल. Praise the Lord. आमेन, बाहर है क्या? आमेन. प्रियो, हम लोग भी एक समय में
दुनिया पाएगा तो संतुष्टी मिलेगा सोच करके जीवन विदाय बनोगे। आणि आपण सुद्धा एका वेळेला जगाला प्राप्त केल्यानंतर समाधान मिळेल अशा प्रकारे जगणारे लोक होतो। ना नौकरी है, आणि नोकरी आहे, दंगा है, आणि चांगला पगार अच्छा आहे, दोस्ती है, आणि चांगले मित्र आहे, सब कुछ है, सगळं काही आहे, परंतु शांति नहीं, पण शांती नाही, आशा नहीं, आशा नाही, आनंद नहीं, आनंद नाही, एक असंतुष्टि के जीवन। आणि एक असमाधानाचं जीवन। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. सब कुछ होने के बावजूद भी चेहरे में आनंद नहीं। आणि सर्व काही असताना सुद्धा चेहऱ्यामध्ये आनंद नाही। क्यों? का? क्योंकि आत्मा संतुष्ट नहीं है। कारण आत्मा समाधानी नाही। हमारे आत्मा का जो सच्चा भोजन है, संतुष्ट पाने वाला प्रभु यीशु मसीह है, हमारे जीवन में नहीं। आणि आत्म्याचं खरं जे भोजन आहे ते समाधान प्राप्त करणारा प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये नाही। और जब प्रभु यीशु मसीह मिल गया, आणि जर प्रभू येशू ख्रिस्त भेटला, सच्चा संतुष्टि मिल गया, आणि मग खरा समाधान भेटलं, सच्चा आनंद मिल गया, आणि खरा आनंद भेटला, सच्चा शांति मिल गया। आणि खरी शांती भेटली। वो नहीं तो शांति पाने के लिए क्या करता? नाही तर शांती प्राप्त करण्याकरता काय करता? मैं तो अपनी तरफ से बोलता हूँ, आणि मी माझ्याकडून म्हणतो, मेरा कुछ करने के लिए, शांति पाने के लिए मैं 4-4 पिक्चर तक एक दिन देखता था। आणि मला आनंद मिळण्याकरता मी दिवसातून 4 पिक्चर पाहायचो। अच्छा पिक्चर पता करके उधर इधर से भागता था। आणि चांगले पिक्चर कुठे लागलेले ती माहिती करून इकडे तिकडे जायचो। और हमारे देश में एक दिन में 4 शो रहते हैं। आणि आमच्या गावामध्ये एका दिवसातून 4 शो राहायचे। इधर नहीं रहता शायद। कदाचित तिथे नाही राहत। एक मॉर्निंग शो, एक सकाळचा शो 10 से 12:30 तक, 10 ते 12:30, फिर मैटनी, त्याच्यानंतर मॅटिनी, मतलब आफ्टरनून में एक शो रहता, उसको मैटनी बोलते हैं। दुपारून एक शो असतो त्याला मॅटिनी म्हणतात। उसको मतलब 3 से 5:30 बजे तक, आणि 3 ते 5:30 फिर पर्यंत। फर्स्ट शो, त्याच्यानंतर फर्स्ट शो 6:30 बजे से मतलब 9 बजे तक रहता। आणि 6:30 ते 9 पर्यंत। फिर सेकंड शो, नंतर सेकंड शो, आखिरी शो, शेवटला शो वो 10 बजे से 12:30 बजे तक। 10 ते 12:30 पर्यंत वो इतना शो देखता था। एवढे शो पाहायचो। अरे एक थिएटर से दूसरा थिएटर में भागता। एका थिएटर मधून दुसऱ्या थिएटर मध्ये अब जायचं। देखो ना, तुम्ही पहा ना, किस लिए? कशा करता? संतुष्टि नहीं, समाधान नाही, आनंद नहीं, आनंद नाही, वो आनंद पाने के लिए तो आनंद मिळवण्याकरता। इतना भागने के बाद मिला क्या? आणि एवढं पळाल्यानंतर काय भेटलं? और भी डूब गया। अजून डुबलो। देखो, पहा, और तो प्रभु यीशु मसीह मिल गया। आणि प्रभु येशू ख्रिस्त जेव्हा, फिर कभी थिएटर नहीं ढूंढा, आणि मग कधी थिएटर मध्ये नाही गेलो, फिर और कोई भी उपाय नहीं ढूंढा, आणि दुसरा कुठला उपाय नाही शोधला। क्योंकि हमारा सारा स्रोत तुझ में पाया जाता है। कारण आमचे सगळे सोते तुझ्यामध्ये मिळतात। भक्तों का कोई भी बात का स्रोत कहाँ पर है? आणि भक्ताच्या कुठल्याही गोष्टीचा स्रोत किंवा उगम कुठून आहे? 87 के साथ, आणि स्तोत्र 87 त्याचं 7 वचन, हमारे सब सोते हमारे सब सोते। तुझ में पाए जाते हैं। देखा देखा देखा, आणि आमचे सगळे स्रोत तुझ्यामध्ये येतात। सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल में भी सब बातों में सुपर नहीं हो। आणि सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये ते सुपर नाहीये। हर जगह पर हर स्पेशलिस्ट है, डॉक्टर्स। आणि प्रत्येक ठिकाणी स्पेशलिस्ट डॉक्टर आहे। परंतु जिसको कान में होना है तो उसे ही जाना पड़े। आणि कान का कान आणि ज्याला कानाचा काही त्रास आहे त्याला तिथे जावं आंख लागेल। है तो दूसरा में जाना पड़ेगा। आणि डोळ्याचा त्रास आहे तर दुसरीकडे जावं लागेल। चेस्ट का है तो दूसरी जगह पर। आणि मग छातीचा त्रास आहे तर तिसऱ्या ठिकाणी। क्या क्या बात है? आणि काय काय आहे फिर भी चक्का होता है क्या? तरी त्यांना आरोग्य मिळतं का? वो काट करके ऑपरेशन किया, वो पैसा ले लेगा। मैंने ऑपरेशन किया ना, मेरे को 50,000 रुपया दे दो, चक्का ही प्रभु देगा। आणि मग तो कापतो, ऑपरेशन करतो आणि म्हणतो की मी आता ऑपरेशन केलं, 50,000 रुपये दे, आरोग्य प्रभू देईल। मैंने काट कर लगा, आणि मी तुला कापून ठेवलं, चक्का ही प्रभु देगा। आरोग्य प्रभु देईल। डॉक्टर वही बोलते हैं। डॉक्टर तेच म्हणतो, मेरे को काटना कूट रहा था, कापणं कुठनं मला येतं, परंतु चक्का ही देने का काम प्रभु करता। आरोग्य देण्याचं काम प्रभू करतो। प्रेज लॉर्ड। परंतु भक्तों के लिए, भक्तांकरता, हमारे लिए आपल्या करता एक ही स्रोत है। एकच स्रोत आहे। हमें हजारों जगह पर भागने की जरूरत नहीं। आणि हजारो ठिकाणी जाण्याची गरज नाही। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. प्रियो, इसलिए ये बात आप थोड़ा सावधानी से समझो। आणि गोष्ट जरा सावधतेने समजून घ्या। आखिरी में मैं इस संदेश का कंक्लूजन में आना चाहता हूँ। आणि या सर्व संदेशाचा अनुमान मी या ठिकाणी सांगत आहे। आज तक किसी को भी इस उधार पाने के विषय में अनजान रहा, आज के बाद धोखा नहीं होना। इस साल की आखिरी पुनरुत्थान की पवित्र दिन की इस संदेश में इस उद्धार का महत्व मैं आपको
देना चाहता हूँ। आणि मग आतापर्यंत तारणा संबंधाने आता जे लोक अजाण राहिलेले, तर आजच्या या वर्षाच्या शेवटल्या पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये मी तुम्हाला एकदम स्पष्ट करून सांगू इच्छितो, प्रियो, अपने आत्मा की उद्धार के विषय में जो समझना चाहिए, महत्वपूर्ण 7 बात बोल करके कम शब्दों में मैं बोलकर खत्म करूंगा। आणि आत्म्याच्या तारणाकरता ज्या महत्वपूर्ण 7 गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे, त्या 7 गोष्टी मी सांगून या ठिकाणी थांबेल। जिन्होंने भी अभी तक उद्धार नहीं पाया, थोड़ा दिल खोलकर सुनना मेरे प्रिय भाई बहनों। आणि ज्याचं कोणाचं अजूनपर्यंत तारण झालेलं नाहीये, त्यांनी आपलं हृदय उघडून तुम्ही ऐका। कल के लिए मत रखो। उद्या करता ठेवू नका। क्यों? का? क्योंकि ये उद्धार हात हे तारण मानव सिर्फ विश्वास के द्वारा हम प्राप्त कर सकता है। आणि हे तारण, पहिली गोष्ट की तारण आपण फक्त विश्वासाच्या द्वारे प्राप्त करू शकतो। उसके लिए कोई काम का जरूरत नहीं। त्याच्याकरता चांगले काम करण्याची गरज नाही। हमारा आत्मा का उद्धार सिर्फ विश्वास के द्वारा है। आणि आपल्या आत्म्याचं तारण फक्त विश्वासाच्या द्वारे आहे। आज अभी तक आपने प्रभु यीशु मसीह के सुसमाचार सुन रहा था। आणि आतापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता तुम्ही ऐकत होते। प्रभु यीशु मसीह हम पापियों का उद्धार करने के लिए आया। आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पापी लोकांचा तारण करण्याकरता आले। अब ये सच्चाई के बात विश्वास करेगा। आणि या सत्याच्या गोष्टीवर जर तुम्ही विश्वास केला तर शैतान कभी भी आपको विश्वास करने नहीं देगा। आणि शैतान तुम्हाला कधी विश्वास करू देणार ए, नाही। आपको समय को ढालने के लिए प्रोत्साहन करेगा। आणि मग तुमची वेळ पुढे ढकलण्याकरता तो प्रोत्साहन करेल। प्रियो, आज ये सुंदर अवसर है। आणि प्रेरणो, आज ही सुंदर एक वेळ आहे। ये साल में प्रभु ने और एक पुनरुत्थान का पवित्र दिन इसी में हमें संगति दिया है। आणि या वर्षाच्या पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये प्रभूने आपल्याला संगती दिली आहे। एफएससी 2 अध्याय का 8-9 वचन। इफिस त्याचा 2 अध्याय 8 आणि 9 वचन। हाँ। क्योंकि विश्वास के द्वारा अनुग्रह से ही तुम्हारा उद्धार हुआ है, हाँ। और यह तुम्हारी ओर से नहीं, हाँ। वरन परमेश्वर का दान है। और न कर्मों के कारण ऐसा न हो कि कोई घमंड करे। देखा, कोई काम करके हमारा उद्धार नहीं होता प्रियो, सिर्फ विश्वास करने पर हमें मिलने वाला इतना महान आशीष है हमारा आत्मा का उद्धार। आणि आपण कुठल्या चांगल्या कामाच्या द्वारे आपलं तारण होईल असं नाहीये, तर फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याद्वारे आपलं तारण आहे। दूसरा, हमारे उद्धार का महत्व। आणि दुसरं, आपल्या तारणाचं महत्व। ये उद्धार या ये आत्मा का छुटकारा मुफ्त है, मुफ्त। आणि आपलं जे तारण किंवा आपल्याला जे पापांची क्षमा जी आहे ती फुकट आहे। हाँ, फुकट है, फुकट देने पर भी नहीं लेता है। आणि फुकट भेटते तरी लोक घेत नाही। मेरा तीतोस 3:5। तीताला पत्र त्याचा 3 ते 5। और आपका बाइबल में नहीं देखा, मेरा बाइबल में है प्रकाशित वाक्य 7:10। आणि प्रगटीकरण 7 अध्याय 10 वचन। और में उद्धार परमेश्वर का दान है। आणि तारण देवाचं दान आहे। प्रियो, ये मुफ्त में है। प्रेरणो, हे फुकट आहे। इतना अभी हाथ थोड़ा प्रभु के सामने फैलाओगे, आप उद्धार पा करके जाएगा। आणि तुम्ही आपले हात प्रभू समोर पसरवाल तर तुम्ही तारण प्राप्त कराल। प्रेज द लॉर्ड। और तीसरी बात, तिसरी गोष्ट, हमें उद्धार पाने के लिए एक लंबा समय इंतजार करने का जरूरत नहीं है। तारण प्राप्त करण्याकरता एक खूप जास्त वाट पाहण्याची गरज नाही। आप विश्वास करने का उसी क्षण में आपको उद्धार मिलेगा। आणि ज्या वेळेला तुम्ही विश्वास कराल त्याच वेळेला तुम्हाला तारण भेटेल। प्रेरितों का काम 16 अध्याय 31 वचन। प्रेषित त्याचा 16 अध्याय 30 आणि 31 वचन। ये महाजनों, हमें उद्धार पाने के लिए क्या करना चाहिए करके उस जेल का सूबेदार ने पूछा। आणि तुरुंगाच्या सुभेदाराने प्रेषित पौलाला विचारलं, महाशय तारण प्राप्त करण्याकरता आम्ही काय करायला पाहिजे? एक ही शब्द, एकच शब्द, प्रभु यीशु पर विश्वास कर। प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास तो कर, तू और तेरा घराना उद्धार पाएगा। तर तू आणि तुझ्या घराण्याचं तारण प्राप्त करतील। प्रियो, इंतजार करने की जरूरत नहीं। तारण वाट पाहण्याची गरज नाही। 3 महीना उपवास में रहने की जरूरत नहीं। आणि 3 महिने उपास मध्ये राहण्याची गरज नाही। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. आप ये सच्चा प्रभु में विश्वास करने का उसी क्षण में आपका उद्धार मिलेगा। आणि प्रभूवर विश्वास करा, त्याच वेळेला तुमचं तारण होईल। प्रेज द लॉर्ड। आमेन। और चारवा बात चौथी गोष्ट है ना, इस उद्धार पाने के लिए हमें कोई बलि करने की जरूरत नहीं। आणि तारण प्राप्त करण्याकरता आपल्याला होमार्पण करण्याची गरज नाही। और कोई काम करने की जरूरत नहीं। अजून काही काम करण्याची गरज नाही। सूली में प्रभु ने किया हुआ उस बलिदान पर सिर्फ विश्वास करना। आणि वधस्तंभावर जे प्रभूने दिलेलं बलिदान आहे त्याच्यावर विश्वास करा। उसके साथ कुछ जोड़ना तोड़ना नहीं। आणि त्याच्या सोबत काही जोडू नका, तोडू नका। इब्रानियों में 14 वचन। इब्रिकराचा पत्र 10 अध्याय 14 वचन। ओह लॉर्ड जीसस, जल्दी पढ़ेंगे। क्योंकि उसने एक ही चढ़ावे के द्वारा हाँ। उन्हें जो पवित्र किए जाते हैं हाँ। सर्वदा के लिए सिद्ध कर दिया है। देखा, सर्वदा के लिए सिद्ध किया, उसके साथ कुछ जोड़ने की जरूरत नहीं और एक बलि करने की जरूरत नहीं। आणि सर्वदा करता त्याने परिपूर्ण
असं बनवलेलं आहे त्याच्यासोबत काही जोडण्याची गरज नाही. और पांचवी बात, पाचवी गोष्ट, प्रियो, उद्धार पाने के लिए प्रभु यीशु मसीह की सिवा और कोई भी मध्यस्थ नहीं, आणि तारण प्राप्त करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्ता खेरीज दुसरा मध्यस्थ नाही और कोई याजक नहीं. आणि अजून दुसरा याजक नाही. पर तिमोथी दूसरा अध्याय का 5-6 वचन, पहिलं तिमोथेला पत्र दुसरा अध्याय 5 आणि 6 वचन. पापी मनुष्य को पवित्र परमेश्वर के साथ मिलाने वाला एकमात्र मध्यस्थ प्रभु यीशु मसीह है. आणि पापी मनुष्याला देवासोबत जोडणारा एकमात्र मध्यस्थ तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. और एक खास छठवा बात, आणि 6वी महत्वपूर्ण एक गोष्ट, मानव का उद्धार का कार्य मनुष्य जातीचं तारणाचं कार्य. ये कैसे पाएंगे, ये मनुष्य ने ये नहीं पाया. आणि मग हे कसं काय त्याला भेटेल याचा शोध मनुष्याने नाही लावला. ये कोई धर्म ने मानव पाया वो बात नहीं, आणि हे धर्माच्या द्वारे प्रगट झालेली गोष्ट नाहीये. ये कोई ज्ञानी के दिल में आए वो बात भी नहीं. आणि एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या मनामध्ये आलेली गोष्ट नाहीये. ये परमेश्वर का बनाया हुआ मार्ग है, आणि मित्रांनो हा देवाने बनवलेला मार्ग आहे. और विश्वास करने वाला सबको मिलेगा. आणि विश्वास करणाऱ्या प्रत्येकाला ती भेटेल. Praise the Lord. Praise the Lord. इसलिए आपको मालूम है बाइबल का सारा वचन का निचोड़ एक वचन है. आणि म्हणून बायबलच्या सर्व वचनाचा एक गाभा असं म्हटलं गेलेलं एक वचन आहे. आपको मालूम है ना, तुम्हाला ठाऊक आहे ना, इसको मालूम है थोड़ा बोलेंगे. योहान त्याचा 3रा अध्याय त्याचं 16 वचन. थोड़ा जोर से बोलो. योहान 3:16. नहीं वो वचन बोलो. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास करेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जो कोई दुनिया में रहने वाला कोई भी क्यों ना हो, आणि जगामध्ये राहणारा कोणीही असू द्या, वो अफ्रीकन हो, ऑस्ट्रेलियंस हो, अमेरिकन हो, यूरोपियंस हो, भारतीय हो, कोई भी हो, उनके लिए एकमात्र नाम प्रभु यीशु का नाम. आणि मग जगामध्ये आफ्रिकन असू द्या, अमेरिकन असू द्या, इंग्लिश असू द्या, भारतीय असू द्या, त्याला तारण प्राप्त करण्याकरता फक्त एकमात्र नाव. आमेन. आखिरी 7वां बात बोलकर मैं खत्म करूंगा. आणि शेवटली 7वी गोष्ट सांगून मी या ठिकाणी थांबेल. हम आकाश के नीचे रहता है, आपण आकाशाच्या खाली राहतो, मनुष्यों के बीच में. मनुष्याच्या मध्ये. कई नामों के पीछे भागने की जरूरत आणि पुष्कळ नावाच्या मागे जाण्याची गरज नाही. नहीं, एकमात्र नाम. एकमात्र नाव. हमने पहले भी वो वचन पढ़ा था, मैंने पढ़ा नहीं तो शायद मैं बोला, प्रेरितों 4:12. आणि याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं प्रेषित त्याचा 4था अध्याय त्याचं 12 वचन. उद्धार पाने के लिए कोई बपतिस्मा लेने से नहीं होता. आणि बपतिस्मा घेतला म्हणजे तुमचं तारण झालं असं नाही. प्रभु में भाग लिए बोलने से उद्धार नहीं होता. आणि प्रभू मेजामध्ये तुम्ही सहभागी झाले म्हणजे तुमचं तारण झालं असं कोई नाही. पवित्र जन से प्रार्थना किया तो नहीं होता. एखाद्या पवित्र व्यक्तीने तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली म्हणजे तारण झालं असं नाही. स्वर्गदूतों की भक्ति करने से उद्धार नहीं होता. स्वर्गदूताने भक्ती केली म्हणून तुमचं तारण झालं असं नाही. प्रियो, एकमात्र नाम. एकमात्र नाव. हमने आज पढ़ा, भारे शुरुआत में पढ़ा हुआ उस मत्ती 1 अध्याय के 21 वचन में लिखा था. मग ते त्याचा पहिला अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये आपण लिहिलेलं होतं. क्या लिखा? जल्दी पढ़ो. काय लिहिलंय? उसका नाम यीशु रखना. क्योंकि वह अपने लोगों का उनके पापों से उद्धार करेगा. देखा प्रियो, यीशु नाम का अर्थ क्या है प्रियो? आणि येशू या नावाचा अर्थ काय प्रेरणा? हमें पाप से मुक्त करने वाला. आणि आपल्याला पापांपासून मुक्ती देणारा. वो हमें पाप से मुक्ति देने वाले एकमात्र नाम प्रभु यीशु का नाम है प्रियो. आणि पापापासून मुक्ती देणारं एक मात्र नाव ते प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. और वो जब ये दुनिया में था, आणि ज्या वेळेला तो या जगामध्ये होता उसका और एक नाम था. त्याचं अजून एक नाव होतं. उसका 22 वचन में त्याच्या 22 वचनामध्ये इम्मानुएल. इमान्युएल. उसका अर्थ क्या? त्याचा अर्थ काय आहे? परमेश्वर हमारे साथ. परमेश्वर आमच्या सोबत. इसका मतलब याचा अर्थ प्रभु यीशु मसीह जब ये दुनिया में मनुष्य बनकर जब रहा, आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये मनुष्य होऊन ज्या वेळेला राहिला वो कौन था? तो कोण होता? परमेश्वर. परमेश्वर. हालेलुया. आमेन. प्रियो, प्रभु आज आपको बुला रहा है. रेणू प्रभू आज तुम्हाला बोलवत आहे. आज तक अगर अब आपका उद्धार नहीं हुआ है, आणि आजपर्यंत तुमचं तारण झालेलं नाही आप अभी भी बहुत दुखी निराश की अवस्था में हैं. आणि अजूनही तुम्ही दुःखी आणि निराश अवस्थेमध्ये आहेत. प्रभु आपको बुला रहा है. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. प्रभु यीशु मसीह आपको बुला रहा है. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला बोलवत आहे. आज भी आप ये सुसमाचार को इनकारेगा तो आणि आजही या सुवार्तेला तुम्ही नाकाराल तर शायद हो सकता है आपकी जिंदगी में शायद ऐसा एक मौका शायद नहीं मिलेगा. आणि तुमच्या आयुष्यामध्ये कदाचित अशा प्रकारची संधी भेटणार मैं नाही. आपको डरने के लिए नहीं बोल रहा हूँ, तुम्हाला घाबरवण्याकरता नाही डराने के लिए भी नहीं बोल रहा हूँ. आणि तुम्हाला घाबरवण्याकरता नाही. डराने का ट्यूनिंग भी मुझे मालूम है. आणि घाबरवता कसं याचा
कसं बोललं पाहिजे ते मला माहिती आहे मैं ऐसा कभी नहीं बोला। आणि मी असं नाही बोललो प्रभु ने दिया हुआ संदेश आप तक पहुंचाया। आणि देवाने दिलेला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला। आज ये संदेश यहाँ पर बैठ करके सुनने वालों में जो भी व्यक्ति अभी तक प्रभु यीशु को दिल नहीं दिया तो आणि या ठिकाणी बसून ज्यांनी कोणी आपलं हृदय प्रभूला दिलेलं नाहीये, प्रभु यीशु मसीह मेरे लिए क्या बना, प्रभू येशू ख्रिस्त माझ्या करता काय वो झाला, ये दुनिया में किस लिए आया, तो या जगामध्ये कशा करता, आपने सारे बात सुन चुका है। आणि हे सगळं तुम्ही ऐकले। प्रिय संदेह ना कर, शंका करू नका। आपको इस रीति में प्रेम करने वाला और कोई नहीं, आणि अशा प्रकारे प्रेम करणारं दुसरं कोणी नाही, और आपको बचाने वाला कोई नहीं, आणि तुम्हाला वाचवणारं कोणी नाही, और कोई नाम नहीं, अजून दुसरं नाव नाही, सिर्फ प्रभु यीशु मसीह। फक्त प्रभू येशू ख्रिस्त। क्या आप उस प्रभु यीशु मसीह को अपना दिल में जगह दोगे? आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही आपल्या हृदयामध्ये जागा द्याल? क्या वो प्रभु यीशु मसीह को अपना प्रभु मानकर ग्रहण करोगे? त्या प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू मानून आपण आपल्या हृदयामध्ये स्वीकाराल? आप प्रभु दिया तो अगला साल एक नया व्यक्ति होकर के, एक सच्चा मसीह होकर के जीवन बिताने के लिए प्रभु कृपा करेगा। आणि प्रभूने जर अजून एक वर्ष दिलं तर मग एक प्रभूचा व्यक्ती होऊन मी जीवन जगेल। चुनौती आपका है। निवड तुमची आहे। एक बात और मैं याद रहना चाहता एक हूँ, गोष्ट अजून आठवण करून देतो, यदि अभी तक आपने मसीह बिना जीवन बिताया, अजूनपर्यंत ख्रिस्त विरहित असं तुम्ही जीवन आपने जगले, जिंदगी को व्यर्थ किया। तुम्ही आपलं जीवन व्यर्थ केलं, जिस जीवन में यीशु मसीह नहीं है तो आणि त्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नाही, वो व्यक्ति का जिंदगी व्यर्थ है। त्या व्यक्तीचं जीवन व्यर्थ आहे। वो प्रभु का दृष्टि में बहुत बड़ा मूर्ख इंसान है। आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये तो एकदम मूर्ख आहे। प्रियो, आप प्रभु को अपना दिल दो, प्रियांनो, तुम्ही आपलं हृदय प्रभूला द्या, और आपके अंदर मन में ये विश्राम पालो, आणि तुम्ही आपल्या मनामध्ये विसावा प्राप्त करा, और एक आशा भरा जीवन बिताओ। आणि एक आशेने भरलेले जीवन जगा। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। प्रभु आप सबको सहायता करे। प्रभू तुमच्या सगळ्यांना सहाय्य ये करो, वचन आपके लिए एक प्रोत्साहन और एक आशीष का कारण बने। आणि हे वचन तुमच्या करता प्रोत्साहन आणि एक आशीर्वादाचं कारण प्रभु आहे। ने वचन दिया, प्रभूने वचन दिलं, प्रभु को सारे महिमा। आणि सगळा गौरव प्रभूला। आमीन। आमेन।